येस, नमस्कार सगळ्यांना. आपण आता राईट नाऊ आहोत रीडर्स आर लीडर्स या ऑनलाईन बुक क्लबमध्ये. हा बुक क्लब आपण गेल्या 3 महिन्यापासून, खरं आज 90वा दिवस आहे. म्हणजे ऑफिशियली म्हटलं की प्रत्येक एक एक दिवस भरत भरत आता हा 90वा दिवस आलाय. म्हणजे खऱ्या अर्थाने 3 महिने झालेत. पण मध्ये आपण 2-2 दिवस सुट्ट्या देतो, त्यामुळे मोर दॅन 3 मंथ्स झालेले आहेत. जवळजवळ 4 महिन्यापासून आपण हा क्लब रन करतो आहोत. हा रीडर्स आर लीडर्स ऑनलाईन बुक क्लब आहे. याच्यामध्ये आपण सेल्फ हेल्प बुक घेत असतो आणि सेल्फ हेल्प बुक इंटरप्रिट करत असतो. म्हणजे बऱ्याच वेळा बऱ्याच जणांना असं वाटतं की अरे बुक क्लब आहे म्हणजे आता हे काहीतरी पुस्तक वाचणार, आपण ते ऐकणार आणि किती कॉन्सन्ट्रेशन ठेवणार माहित नाही. त्यामुळे ते ऐकण्याचा पण कंटाळा आजकाल आपल्याला येत असतो. तर इथे अजिबात आपण वाचणार नाही आहोत. यातले पीपीटी पण तयार केलेली आहे, स्लाइड्स तयार केलेल्या आहेत. त्याचबरोबर काही गोष्टी तशा जरी नसल्या तरी पण फक्त पॉइंट वाईज जरी कळल्या तरी आपण ते एक्सप्लेन करतो. आणि त्याचा उपयोग आपल्याला अवेअरनेस, पहिली गोष्ट मी असा शब्द मुद्दाम वापरेल की काही गोष्टी अवेअरनेस वाढण्यासाठी आपल्याला करतो. जसं आपल्या सगळ्यांनाच, आपण सगळेच हुशार आहोत, आपण वेगवेगळ्या फील्डमध्ये काम करतो आहोत. त्यामुळे बऱ्यापैकी आपण खूप सॅक्रिफाईस करून किंवा खूप चांगल्या पद्धतीने पुढे आलेलो आहोत. पण याच्यामध्ये पण आहे ना, काही गोष्टी अशा आहेत की त्या गोष्टींबद्दल आपलं दुर्लक्ष होत असतं. पण जेव्हा पुस्तकं वाचतो तर काही छोट्या छोट्या गोष्टींबद्दल आपण अवेअर होतो, त्या गोष्टी इम्प्रूव्ह करतो आणि त्या चुका टाळतो आणि आपली लाईफ अजून बेटर होऊ शकते. तर असंच पुस्तक आपण एक छान आता घेतलेलं आहे. त्याचं नाव आहे थिंक अँड ग्रो रिच, विच इज रिटन बाय नेपोलियन हिल. आता हे जर पुस्तक तुम्ही बघितलं, त्याचे 6 चॅप्टर आपण ऑलरेडी कव्हर केलेले आहेत. ओके. तर मेनली जो हा टॉपिक जेव्हा सुरू झाला होता थिंक अँड ग्रो रिच, त्यातला दुसरा चॅप्टर, पहिला तर इंट्रोडक्शन होता, दुसरा चॅप्टर ऍक्च्युली होता तो म्हणजे बर्निंग डिझायर. ओके. तर तुम्हाला पहिली गोष्ट बर्निंग डिझायर असली पाहिजे, काहीतरी मला करायचंय ही इच्छा असली पाहिजे. आणि त्याच्यानंतर बाकीच्या आपण स्टेप पण बघितल्या. जसं फेद आहे. ओके. फेथ म्हणजे तुमचा विश्वास पाहिजे तुम्ही जे करताय. ओके. आणि आता ही पुढची एक स्टेप आहे, ही खरी 6वी स्टेप आहे. आता मधल्या स्टेप मी आता परत नाही सांगत, कारण आता ह्या पण स्टेप बऱ्याच आहेत. तर ह्या मधल्या स्टेपच्या नंतर आता ही जी 6वी स्टेप सांगितली आहे, ती आहे ऑर्गनाइज प्लॅनिंग. ओके. आता शब्द आपल्याला असं वाटतं, अरे काय ऑर्गनाइज प्लॅनिंग तर म्हटलंय, किती सोपं आहे बुवा, की आपल्याकडे प्लॅन असला पाहिजे. बरोबर. आणि हा जर प्लॅन आपल्याकडे चांगला असेल तर आपल्या इच्छा आपण कंप्लीट करू शकतो. पण मग खरंच प्लॅनिंग म्हणजे काय, त्याला किती डायरेक्शन्स आहेत, ते ह्या चॅप्टर मधनं नेपोलियन हिलने खूप डीपली सांगितलंय. हा चॅप्टर जवळजवळ 43 पानांचा आहे. त्यामुळे मी जेव्हा तो वाचायला घेतला, युजली मी सकाळी 5 ते 6 मध्ये वाचतो. तर साधारण 20 पानं असले तर होऊन जातात वाचून, पण हा त्या दिवशी 43 पानं होते. त्यामुळे मी थोडा शुक्रवार स्किप करून म्हटलं आपण सोमवारी घेऊया. तर असा हा स्टार्टिंगचा आपण चॅप्टर आता सुरू करतो आहोत. ऑर्गनाइज प्लॅनिंग. त्याचं सब हेडिंग दिलेलं आहे मी, द क्रिस्टलायझेशन ऑफ डिझायर इन टू ऍक्शन. ओके. क्रिस्टलायझेशन ऑफ डिझायर इन टू ऍक्शन. क्रिस्टलायझेशन म्हणजे काय? आता ही प्रोसेस ऑफ प्युरिफिकेशन आहे. ओके. क्रिस्टलायझेशन आम्ही केमिस्ट्रीमध्ये त्याला क्रिस्टलायझेशन म्हणतो. आता इथे क्रिस्टलायझेशन ऑफ डिझायर, तुमचे प्युरिफाय करायचे डिझायर, आणि त्या प्युरिफाय झालेल्या डिझायर यू नीड टू यूज फॉर ऍक्शन, फॉर मेकिंग ऑफ ऍक्शन. ओके. नाही तर मग सगळ्याच डिझायर तुमच्या आहेत आयुष्यामधल्या, आणि सगळ्याच डिझायर जर ऍक्शन मध्ये तुम्ही करण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही थकाल. आणि काही डिझायर्स त्या चुकीच्या असतात, त्यामुळे त्या ऍक्शन मध्ये आणू शकत नाही. त्यामुळे इथे क्रिस्टलायझेशन ऑफ डिझायर आपण म्हटलंय. आणि त्याच्यामुळे ज्या चांगल्या डिझायर्स असतील त्या ऍक्शन मध्ये आपल्याला आणायच्या. मग ही जी काही प्रोसेस आहे ती आपण ऑर्गनाइज प्लॅनिंगने करणार आहोत. तर असं नाही की मला आता वाटलं की हा ही गोष्ट करावी आणि लगेच मी उठलो, लगेच गाडी पकडली, मी त्या दिशेने चालायला लागलो, असं चालणार नाही ना. तर वी नीड टू बी ऑर्गनाइज्ड इन प्लॅनिंग ऑल्सो. त्याच्यामध्ये 5 महत्वाच्या आयडिया आपल्याला इथे नेपोलियन हिल आपल्याला सांगतात. त्यातली पहिली जर तुम्ही बघितलं, त्यांनी सांगितलं बिल्डिंग प्लॅन विथ द मास्टर माइंड. दुसरी आहे लिडरशिप ऍट्रिब्यूट्स अँड फेल्युअर. 5वी याच्यामध्ये आयडिया सांगणार आहे ते प्लॅनिंग युअर करिअर. चौथी आयडिया सांगणार आहे हाऊ टू गेट एनी जॉब यू वॉन्ट. आणि 5वी आयडिया ते सांगणार आहे 30 कॉजेस ऑफ फेल्युअर. म्हणजे नाव इन द नेक्स्ट 30 मिनिट्स वी आर गोइंग टू टॉक ऑन दिस 5 पॉइंट्स. ओके. त्यामुळे हा चॅप्टर थोडा लेंदी आहे. पण आपण सुरुवात करतोय पहिल्या आयडियाला, बिल्ड प्लॅन्स विथ द मास्टर माइंड. ओके. आता ही संकल्पना जेव्हा मी आधी वाचली होती त्याच्या आधीच मला असं वाटायचं की आपली अशी फ्रेंड सर्कल असावं किंवा आपलं असं प्रोफाईल असावं की त्याच्यामध्ये आपल्याला जे चांगले चांगले लोक आहेत ते आपले मित्र असावेत, त्यांच्यावर आपण आपल्याला काम करता यावं. आणि हा सगळा विचार करत असताना जेव्हा मी हे नेपोलियन हिल वाचलं, तर त्यांनी याला मास्टर माइंड दिलेलं आहे. आधी जेव्हा मी वाचण्याच्या आधी म्हणजे 2021च्या आधी सांगतो, जेव्हा मास्टर माइंड हा शब्द माझ्या मनात होता तेव्हा मला असं असं वाटायचं, कारण मूवीज पण आपण बऱ्यापैकी बघितलेल्या असायच्या, तर तेव्हा असं वाटायचं मास्टर माइंड म्हणजे द इंडिव्हिज्युअल हु इज व्हेरी स्मार्ट.
ओके. मग मला तसंच वाटायचं की अरे माणसाने मास्टर माइंड असलं पाहिजे, की एकदम तो खूप छान असला पाहिजे, खूप प्लॅनिंग चांगलं असलं पाहिजे. पण नेपोलियन हिल इथे तसं काही म्हणत नाही. नेपोलियन हिल म्हणतात की यू शुड हॅव अ मास्टर माइंड. याचा अर्थ की तुमच्याकडे असे मित्र पाहिजे की ते वेगवेगळ्या फील्डमध्ये मास्टर आहेत. आणि त्या माइंडचा म्हणजे वेगवेगळ्या मनांचा समूह याला आपण मास्टर माइंड म्हणतोय. म्हणजेच काय, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जर यश मिळवायचं असेल तर तुम्ही एकट्याने मिळवू शकत नाही. मोठं यश मिळवायचं असेल तर तुम्ही एकट्याने मिळवू शकत नाही, तुम्हाला एकत्र येऊन मिळवावं लागतं. आणि मग एकत्र येऊन जर यश मिळवायचं असेल तर सगळ्याच गोष्टी तुम्हाला जमू शकत नाही. जसं आता मला आयडियाज जमतात, डील क्रॅकिंग जमतात, पण मला फायनान्समध्ये थोडंसं असं वाटतं की नाही, मी त्याच्यात का वेळ घालू किंवा मला नाही जमत ते. पण माझे मित्र आहेत त्यांना फायनान्स चांगला जमतो. ओके, तर मग आमच्या दोघांचं झालं किंवा आमचे जो ग्रुप आहे, ओके, तो ग्रुप असा असा सगळा एकत्र आहे की एखाद्याला मार्केटिंग चांगलं जमतं, एखाद्याला डिझायनिंग चांगलं जमतं, एखाद्याला डील क्रॅकिंग चांगलं जमतं, एखाद्याला फायनान्स चांगला जमतो, एखाद्याला फ्युचर्स चांगलं कळतं, एखाद्याला गव्हर्नमेंट नॉर्म्स चांगले कळतात. तर ह्या सगळ्याच्या ज्या गोष्टी तुमच्या फील्डमध्ये लागणार आहेत, यांचा जेव्हा तुम्ही समूह करतात, ओके, आणि तो प्लॅनिंग करून तो प्लॅनिंग करून जेव्हा हा समूह करतात, तेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही यश मिळवण्याचे चान्सेस जास्त असतात. ओके, आणि आय एम टॉकिंग अबाउट द सक्सेस विच इज फॉर अ लॉंग टाइम. ओके, अँड विच इज व्हेरी साऊंड इन प्लॅनिंग विच विल हेल्प यू टू क्रिएट अ ह्यूज इम्पॅक्ट ऑन सोसायटी. ओके, मी असे छोटे मोठे प्लॅनिंग्स नाही सांगत आहे, इथे फक्त मोठे प्लॅनिंग सांगतोय की इथे हा मास्टर माइंड तुमच्याकडे असला पाहिजे. मास्टर माइंड म्हणजे हा एक समूह असला पाहिजे. मग इथे असं त्यांनी म्हटलंय की डिझायर अलोन वॉन्ट नॉट मेक यू रिच. फक्त इच्छा व्यक्त केली म्हणून तुम्ही रिच व्हाल तर अजिबात नाही. डिझायर नंतर तुमचं इमॅजिनेशन पाहिजे की मला ही डिझायर कशी पूर्ण करायची आहे. ओके, म्हणजे जसं फेद आहे, फेद नंतर इमॅजिनेशन आहे की मी इमॅजिन करेल की हा मला हे कसं यश पद्धतीने मिळवायचं आहे. त्या इमॅजिनेशन नंतर तुमच्याकडे प्लॅन पाहिजे. ओके, आणि जो जो प्लॅन साऊंड असेल तर तो ऍक्शन मध्ये कन्वर्ट होणार आहे. ओके, मग त्यांनी असं म्हटलंय, युअर अचिव्हमेंट्स कॅन बी नो ग्रेटर दॅन युअर प्लॅन्स आर साऊंड. तुमचे जे काही यश तुमच्या आयुष्यामध्ये मिळणार आहे ते फक्त तुमच्या भक्कम प्लॅनमुळे मिळणार आहेत. म्हणजे जर तुमचे प्लॅन्स भक्कम असतील तरच तुम्ही यश मिळवू शकतात. मग त्यांनी सांगितलंय, मग प्लॅन भक्कम असण्यासाठीचं पुढचं एक्झाम्पल त्यांनी सांगितलंय, ते असं म्हणताय, बिल्ड युअर प्लॅन फ्रॉम अ मास्टर माइंड अलायन्स. मग तुम्हाला जो काही प्लॅन बनवायचा आहे तर तो बनवताना तुम्ही मास्टर माइंड यांच्याबरोबर अलायन्स करा. म्हणजे काय करा, त्यांना पण तुमच्या बरोबर घ्या. त्यांचे पण त्यांचं पण टॅलेंट युटिलाइज करा किंवा समजून घ्या. नाही तर मीच योजना आखतोय, मलाच सगळं करायचंय, जसं कोडिंग पण मलाच करायचंय, प्रोग्राम रन पण मला करायचंय, क्लायंटशी पण मलाच बोलायचं, तर एखादा माणूस किती हे सगळं करेल, माणूस थकून जाईल. फायनान्स पण बघायचंय. अँड्र्यू कार्नेगी फार शिक्षित नव्हते. जेव्हा ते युरोपियन कंट्रीमध्ये काम करत होते, तर हलाखीची घरची परिस्थिती होती. पण ही नो व्हेरी वेल की त्यांना काय व्हायचंय, तर त्यांना स्वतःला स्टील बिझनेस तयार करायचा होता. ओके, मध्ये जसं हळूहळू आले, ऑब्झर्व करायला लागले, आणि त्यांनी इथे दिलेलं आहे त्यांच्या कार्निक सॉरी अँड्र्यू कार्निक यांना काहीच माहित नव्हतं. पण त्यांना हे माहिती होतं की कोणाला काय माहिती आणि त्याच्याकडनं बिझनेस करायचा. ओके, किंवा त्याच्याकडनं काम कसं करून खूप मोठी कंपनी तयार केली. आपल्याला माहिती असतं की अरे हा मला हे करायचंय बा, पण कसं करायचं माहित नाही. पण ज्याला सॉरी ज्याला माहित आवाज येतो ना, ज्याला माहिती आहे त्याच्याकडनं मी हे काम कसं करून घेऊ शकतो, हे आपण आपलं स्किल आहे ते आपण वापरलं पाहिजे. हिज मास्टर माइंड इज इक्वल टू हिज कॉम्पिटेटिव्ह एज. म्हणजे त्याचं जे काही मास्टर माइंड आहे, म्हणजे समूह म्हणतं इथे, परत लक्षात घ्या, त्याचा जो काही मास्टर माइंडचा समूह आहे तोच खरं त्याचं कॉम्पिटेटिव्ह एज आहे, म्हणजे तेच त्याचं खरी धार आहे असं आपल्याला म्हणता येईल. तिथे त्यांनी अलायन्समध्ये 5 पॉईंट सांगितले, सॉरी 4 पॉईंट सांगितले, त्याच्यामध्ये म्हणतात की अलाय विथ द पीपल हू हॅव स्किल यू लॅक.
मग अशा लोकांबरोबर तुम्ही मैत्री करा जिथे तुम्हाला माहिती आहे की ते आपल्याला सर्टन फील्डमध्ये आपल्यापेक्षा ऍडव्हान्टेज आहे. मग त्यांना एकत्र केल्यानंतर ते ऍडव्हान्टेज तुम्हाला मिळू शकतं आणि त्यातनं तुमचा अजून ग्रोथ होऊ शकते. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला फॉरेन पॉलिसीज माहित नाही आणि तुम्ही समजा एखादा एक्सपोर्ट इम्पोर्टचा व्यापार करताय, तर तुमच्याकडे असा कोणीतरी पाहिजे की जो फॉरेनमध्ये आहे किंवा ज्याला फॉरेन पॉलिसी माहिती आहे किंवा तो अशा प्रकारचा बिझनेस करतो. मग त्यानुसार तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये त्याचा फायदा होऊ शकेल. मग इथे तुम्ही तुमची चौकट थोडी मोडली पाहिजे. बऱ्याच वेळेस कारण मी या क्षेत्रातनं बऱ्याच याच्यातनं आलोय म्हणून फक्त सांगतो. बऱ्याच वेळेस आहे ना, आपण थोडं इंट्रोवर्ट असतो. आपण म्हणतो नाही नाही मला नाही बोलायचं, माझ्याकडनं जेवढं जमेल तेवढं मी एकटं लढेल. असे लढणारे खूप जण आहेत की एकटे लढतात आणि त्यामुळे ते आयुष्यामध्ये फार मोठे होऊ शकत नाही. यू नीड टू टेक अ रिस्क. यू नीड टू अनालाइज द मार्केट. यू नीड टू अप्रोच विथ द पीपल. यू नीड टू ट्रस्ट ब्लाइंडली ऑल्सो. ओके, आय एम सेइंग ब्लाइंडली. ब्लाइंडली सुद्धा काही वेळेस तुम्हाला रिस्क घ्यावी लागते, काही वेळेस ट्रस्ट ठेवावा लागतो. काय तुम्हाला भेटणारे आयुष्यातले सगळेच माणसं काय तुम्ही चेक करून घेऊ शकत नाही. चल रे बाबा मी तुझ्या बरोबर आता एक वर्ष मी तुला ऑब्झर्व करतो आणि मग आपण टाईप करू. आपल्याला वेळ खूप कमी असतो बिझनेसमध्ये. मग अशा वेळेस काही ठिकाणी आपल्याला विश्वासही ठेवावा लागतो आणि यू नीड टू गो अहेड. तर मग यू नीड टू याला पण खूप छान डेल आपलं रोंडा बर्न आहे, जोसेफ मर्फी यांनी सांगितलंय यू कॅन अट्रॅक्ट द गुड पीपल इन युअर लाईफ. छान तुम्ही जर डोळे मिटून शांत विचार केला माझ्या आयुष्यामध्ये मला हा सुटेबल जॉबसाठी एक छान माणूस माझ्याकडे येतोय, ओके, आणि त्याच्याबरोबर माझं टायप होतंय, असं जरी इमॅजिन केलं तरी तुम्हाला आयुष्यात चांगली माणसं भेटायला लागतात. तर हा एक मुद्दा आहे. पण आपण हे मुद्दे आता पहिले समजून घेऊया. दुसरं, ऑफर व्हॅल्यू इन रिटर्न फॉर देअर कॉपरेशन. तुम्ही अलायन्स करताय याचा अर्थ फक्त तुमच्या स्वार्थासाठी करून चालेल का, की नाही, तर त्यांचाही काहीतरी स्वार्थ असू शकतो ना. मग त्या स्वार्थासाठीची पूर्तता पण तुम्ही करायला पाहिजे. मग ती स्वार्थ काय असू शकते? मनी असू शकते, की पुढच्याला असं वाटतं ठीक आहे आय विल वर्क विथ यू. मला काय भेटणार आहे? मग तुम्ही तुमच्यातला पर्सेंटेज पण दिला पाहिजे. त्यासाठी पण तुमचं मन थोडं मोठं असायला पाहिजे. नाही तर बाबा मी तुझ्याकडनं काम करून घेईल, तुला काहीच देणार नाही किंवा दिलं तर मी एक खूप कमी पैसे देईल. तर असंही तो अलायन्स जास्त दिवस टिकणार नाही. त्याच्यानंतर रेकग्निशन काहींना हवं असतं, की ठीक आहे मी जसं आता जवळजवळ 9 इंटरनॅशनल पब्लिकेशन्स पब्लिश केलेत. त्याच्यामध्ये कसं असतं, की बरेच जण काम का करतात पेपरचं, तर त्यांना त्यांचं म्हणणं एवढंच असतं, की पेपरमध्ये आमचं नाव टाका. ओके, तुला काय मदत हवी ना, जसं आमचं लॅब टू लॅब काम चालतं. तर त्या लॅब टू लॅबमध्ये ते म्हणतात, "अरे तुला मी मदत करतो आणि मी जी मदत केली त्याबद्दल तुम्हाला रेकग्निशन म्हणून आहे ना, माझ्या तुझ्या पेपरमध्ये थर्ड ऑथर का असेना, फोर्थ ऑथर का असेना माझं नाव टाक." मग काहींना रेकग्निशन हवं असतं. ओके. काहींना ग्रोथ हवी असते. म्हणजे ग्रोथ इन द सेन्स की ठीक आहे आय विल रिकमेंड यू, यू 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 कॅन रिकमेंड मी. म्हणजे असं टुगेदर पण असू शकतं. मग हे तुम्हाला कळलं पाहिजे की पुढच्याला अलायन्स करताना काय हवंय. ते तुम्हाला देता आलं पाहिजे, तुम्ही दिलं पाहिजे. ओके. तरच ती डील क्रॅक होते. यासाठी डेल कार्नेगी आठवतात मला. जेव्हा वेन आय टॉस द वर्ड डील, तर डेल कार्नेगी इज द परफेक्ट कॅरेक्टर इन द हिस्ट्री विच इझिली टेल अस हाऊ टू क्रॅक एनी डील. ओके, तर त्यांचं छान पुस्तक आहे, हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल. हे सुद्धा आपल्या याच्यामध्ये झालेलं आहे. तिसरा सी पॉइंट ते सांगतात, मीट ऍटलीस्ट ट्वाइस अ वीक अंटिल प्लॅन इज सॉलिड. मग कुठलंही तुमचा जोपर्यंत प्लॅन पक्का होत नाही तोपर्यंत आठवड्यातनं 2-3 वेळेस तरी भेटा. नाही तर बऱ्याच वेळेस काय होतं, म्हणजे एक दोन किस्से सांगतो तुम्हाला हवं तर. बऱ्याच वेळेस काय होतं, की आपण पुढच्याशी बोलतो, पुढचा पण कन्व्हिन्स होतो, सगळं जण चांगलं होतं आणि नंतर मग आपण भेटतच नाही. मग आपण ॲझ्युम करत असतो, अरे हा तो व्यक्ती त्याबद्दल वर्क करतोय बरं का, खूप छान पद्धतीने तो विचार करतोय. मग आपण त्याला 1-2 महिन्यानंतर भेटतो, अरे काय झालं मग पुढे कसं करायचंय? तो म्हणतो, अरे यार तू तर माझ्याशी बोललाच नाही. तू तर काही मला सांगितलं नाही. त्यामुळे मी काय नंतर विचारच केला नाही. मग आपल्याला अरे बापरे! 1 महिना काय झाला याच्यामध्ये काहीच झालं नाही बाबा. काहीच प्रोग्रेस झाली नाही. तर तसं करून नाही चालणार. तुम्हाला प्रत्येक वेळेस परत-परत भेटावं लागेल. आता XYZ व्यक्तीचा आम्ही इंटरव्ह्यू घेतला आणि त्याला सांगितलं, की एक मोठी गोष्ट आपल्याला सुरू करायची, तू काम करशील का? तो म्हटला, "येस सर, डन." सगळं झालं, डील झाली, पेमेंट ठरलं. पेमेंट ऑल्सो वी ऑफर गुड सॅलरी. सगळं झालं आणि नंतर मग त्यांना म्हटलं, "तुम्ही कळवा." आणि नंतर मग 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले. आम्हाला असं वाटलं आता सगळं झालेलं आहे. पण मग आता हे काम चालू असेल बुवा त्यांचं त्या पद्धतीने विचार चालला असेल. पण चौथ्या दिवशी मला थोडंसं असं वाटलं, की समथिंग इज रॉंग, की एखादा माणूस समजा डील सगळं झाल्यानंतर जर काही अजून बोलला नाही 4 दिवसामध्ये, तर याचा अर्थ काहीतरी आय एम फील सम फिशी. सो मग मी त्यांना म्हटलं, "ठीक आहे, आपण कॉल करूया." मग त्यांना कॉल केला. मग त्याच्यानंतर ते म्हटले, की नाही का, "सगळं चांगलं आहे म्हणे सर, तुमची ऑफरही चांगली, सगळं चांगलं आहे. पण द प्रॉब्लेम इज दॅट की माय वाईफ इज नॉट अलाउइंग मी टू वर्क इन अ बिझनेस फील्ड."
मग नंतर आम्ही एकदम शॉक झालो की अरे बापरे, मग हे जर तुम्ही आधी थोडं सांगितलं असतं तर खूप बरं झालं असतं. आणि 4 दिवसानंतर आम्ही कॉल केलाय. ओके, तर 4 दिवसांनी कॉल केलाय, तर समजा मी आज केलाच नसतं तर अजूनही मला कळलं नसतं. ओके, मग इथे जे नेपोलियन हिल सांगताय ना, मीट ऍटलिस्ट ट्वाइस अ वीक अंटिल प्लॅन इज सॉलिड, हे खूप महत्वाचं आहे. हे भेटत राहणं गरजेचं आहे. आपल्याला पुढच्याच्या फिलिंग्सही कळतात. भेटून बऱ्याच गोष्टी सॉल्व्ह होतात, समजतात, आणि प्रत्येकाची एनर्जी एक्सचेंज होते. फक्त फोनवरून होते असं मला नाही वाटत, पण जेव्हा समोर असतो ते सगळे मूड्स आपल्याला कळतात. आपण एकमेकांना छानपैकी आधार देतो, आणि तो प्रोजेक्ट अजून चांगला पुश होतो. ओके, आणि ऍक्च्युअल कोणाचं किती डिवोशन हे पण कळतं. ओके, त्यामुळे ते पण गोष्टी खूप महत्वाच्या आहेत भेटणं. पुढे म्हटलंय मेंटेन अ परफेक्ट हार्मनी इन द ग्रुप. इथे त्यांनी म्हटलंय वन बॅड ऍपल कोलॅप्स द मास्टर माइंड. म्हणजे काय म्हटलंय, मेंटेन द परफेक्ट हार्मनी इन द ग्रुप, म्हणजे ग्रुपमध्ये पण तुम्ही तुमच्या मास्टर माइंडच्या ग्रुपमध्ये पण सतत बघितलं पाहिजे की तुमचा ग्रुप कसा आहे. ओके, त्याच्यामध्ये सगळेजण छान पद्धतीने काम करतायत ना, ते काही एखादा जण निगेटिव्ह बोलतोय का, जसं त्यांनी सांगितलं एखादा सडका कांदा असेल तर सगळंच कांदे सडतात, तसं एखादा बॅड ॲपल असेल तर ते सगळ्यांना अफेक्ट करतं. ओके, मग तसं तर होत नाहीये ना, तर हे पण विचार करायला पाहिजे. जसं आताच XYZ ठिकाणी मी विथ माय रिकमेंडेशन एका मुलाला जॉईन केलं. त्यांना म्हटलं की हा ठीक आहे, चांगला मुलगा आहे, तुम्ही काम करा. पण इंटरव्ह्यू घेताना त्यांनी त्याच्या हॉबीमध्ये असं लिहिलं होतं, म्हणजे आजकालची जी जनरेशन झेड आहे ते पण काय लिहितात, तर त्यांनी असं लिहिलं होतं की मला व्हिडिओ गेम खेळायला आवडतात. तर मी इंटरव्ह्यू मध्येच त्याला सांगितलं की बाबा तुला आवडतात, पण हे जे कॅम्पस आहे याच्यामध्ये व्हिडिओ गेम्स काही खेळायचे नाही, किंवा बाकीचे काही गेम्स असतात पबजी वगैरे ते खेळायचे नाही. तर तो तो व्यक्ती मला म्हटलं की हा ठीक आहे सर, मी तसं काही खेळणार नाही, आय विल फोकस ऑन माय वर्क. आणि नंतर मला एक वेळानंतर फोन आला की म्हणे त्याची व्यवस्था जी काय आपण केलेली, त्याला हे दिलंय, राहण्याची खाण्याची जी व्यवस्था केली, तर तिथे तो काय करतो, तिथे सगळे विद्यार्थी गोळा करतो रात्री, आणि रात्री मिळून ते पबजी खेळतात. ओके, आणि हे जेव्हा मला कळलं तेव्हा नंतर मला कळलं, म्हटलं नाही यार, ही इज स्पॉइलिंग ऑल थिंग. देन वी डिसाइडेड, और सब विथ सम वी स्टॉप देम, मीन्स वी हॅव गिव्हन द नोटीस. नोटीस दिली आणि त्या मुलाला तिथे थांबवलं. द थिंग इज दॅट की तुम्हाला हे बघत राहावं लागतं तुमच्या कॅम्पसमध्ये काय चाललंय. ओके, आणि सगळी परफेक्ट हार्मनी आहे का नाही. ओके, नाहीतर काय होतं की तुम्ही प्लॅन, हे प्लॅनचाच भाग आहे. जर तुम्ही ह्या गोष्टी नाही बघितल्या तर मग ते कोलॅप्स व्हायला पण वेळ लागत नाही. पुढचं म्हटलंय की टेम्पररी डिफीट इज नॉट इक्वल टू द परमनंट फेल्युअर. एखादं टेम्पररी डिफीट मिळालं तुम्हाला तर ते परमनंट फेल्युअर सारखं मानू नका. जसं तुम्हाला माहिती असेल, जर एखादा बिझनेस तुम्ही सुरू केला तर निदान तुम्हाला 1000 दिवस तरी लागतात. ओके, 1000 दिवस तुम्ही हलायचं नसतं, म्हणजे साधारण 3 वर्ष म्हटलं तरी चालेल. ओके, मग ह्या 3 वर्षामध्ये जर तुम्हाला ही डेफिनेशन माहित नसेल की टेम्पररी डिफीट इज नॉट इज इक्वल टू परमनंट फेल्युअर, तर बऱ्याच वेळेस काय होतं, एखाद्या वर्षी तुमचा सेल नाही होत, किंवा एखाद्या वर्षी तुम्हाला छान रिस्पॉन्स नाही भेटत, मग आपण लगेच म्हणतो अरे हा, ही दिस दिस आयडिया इज नॉट वर्किंग. ओके, आणि मग आपण लगेच धरसोड वृत्ती करतो, तर तसं नाही चालणार. इथे तुम्हाला पॉझिटिव्ह अप्रोच ठेवायचा आहे. ते म्हणजे फर्स्ट डिफीट इज इक्वल टू न्यू प्लॅन. हा प्लॅन वर्क नाही होते, मी दुसरा प्लॅन करेल. सेकंड डिफीट इज ऑल्सो अ न्यू प्लॅन. थर्ड डिफीट ऑल्सो अ न्यू प्लॅन. म्हणजे तुम्हाला प्रत्येक डिफीटमध्ये एक नवीन नवीन योजना आखावी लागेल, नवीन नवीन योजना करून तुम्हाला उपाय शोधावे लागतील. आणि प्रत्येक फेल्युअर तुम्हाला काहीतरी गोष्ट शिकवत असतं, नवीन डाटा तुमच्याकडे प्रोव्हाइड करत असतं. तर त्या अप्रोचने तुम्ही प्रत्येक गोष्ट समजून घ्यायला पाहिजे. तर बऱ्याच वेळेस काय होतं की आपण डिफीट आलं तर मग एकमेकाला कोसतो. पहिली गोष्ट हे ते अजिबात नाही करायचं. वी वी डोंट नीड टू क्रिटिसाइज विथ अवर अलायन्स. ओके, कोणालाच क्रिटिसाइज करायचं नाहीये. तर प्रत्येक वेळेस प्लॅन आपला अपडेट झाला पाहिजे. मी चेंज नाही म्हणत आहे, प्लॅन अपग्रेड झाला पाहिजे. की अरे हा प्लॅन वर्क होत नाही, आता हा. असं पण तुम्ही बघितलं असेल बिझनेसमध्ये की जो प्लॅन पहिल्या वर्षी वर्कआउट झाला होता तो दुसऱ्या वर्षी वर्कआउट नाही होत. जसं मार्केटिंगचं म्हणा, मार्केटिंगमध्ये आधी कसे सगळेजण फ्लायर्स लावायचे. ओके, हा फ्लायर लावण्यामुळे पण बऱ्याच जणांना खूप आयुष्यामध्ये खूप कंपन्यांमध्ये ग्रोथ झाली. पण आता त्याच्यानंतर इन्स्टा मार्केटिंग आली, फेसबुक मार्केटिंग आली. वी नीड टू अपग्रेड अवर मार्केटिंग. ओके, मग पहिल्या वर्षी तुम्हाला समजा ज्या गोष्टीमुळे फायदा झाला होता दुसऱ्या वर्षी होईल असं नाहीये. ओके, मग त्यामुळे फेल्युअर येऊ शकतं. मग याचा अर्थ असा की यू नीड टू अपग्रेड युअर मार्केटिंग स्किल्स. तर इथे त्यांनी म्हटलंय की एडिसन फेल्ड अबाउट 10,000 टाइम्स बिफोर द लाईट बल्ब वर्क. इच फेल्युअर्स इज इक्वल टू डाटा नॉट डिफीट. मग एडिसन यांचं उदाहरण तुम्हाला फेमस माहितीच आहे. एडिसनने अशी कुठलीही वस्तू नसेल की जी टेस्ट करून नाही बघितली बल्बला चालते का नाही. अक्षरशः दगड पण घेतला की दगडला समजा करंट लावला, दगड पेटतोय का.
लाकूडही घेऊन बघितलं, नाही लाकूड पेटतंय का? तो म्हणे तुम्ही म्हणजे अर्थवरची कुठली वस्तू असेल मला द्या, आय एम गोइंग टू टेस्ट इट. तसे त्याने 10,000 प्रयोग केले. आणि जो 10,000 प्रयोग होता त्याला त्याच्यामध्ये त्याला टंगस्टन भेटला. आणि टंगस्टनच्या सगळ्या गोष्टी मॅच झाल्या आणि तो बल्ब तिथे पेटला. ओके, तो राहिला, बाकीचे पेटून लगेच विझत होते. तर मग इथे ते जे काही पेशन्स आहे, त्याला एवढं कळलं की 9,999 प्रकारे बल्ब बनवता येत नाही. म्हणजे काय झालं, त्याला तो डाटा मिळाला की हा याच्याने होत नाही किंवा याच्याने होतो पण जास्त वेळ टिकत नाही. मग सगळं अनालिसिस त्याने केलं आणि तो 10,000च्या प्रयोगाच्या वेळेस सक्सेसफुल झाला. पुढचा मुद्दा दिलाय की लीडर वर्सेस फॉलोअर्स, चूज युअर पाथ. तुम्ही लीडर्स आहात का फॉलोअर्स आहात हे तुम्ही चूज करायचं आहे. याच्यामध्ये जर फॉलोअर्सच्या बाबतीत म्हटलं, एकच सेकंड फक्त. जे फॉलोअर्स असतात ना, ते एक्झिक्यूट अदर प्लॅन. दुसऱ्याचे प्लॅन्स ते काय करतात, एक्झिक्यूट करतात. अर्न्स बेस्ड ऑन व्हॉट दे डू. ते जे काम करतात त्याच्यावर पैसे मिळवतात. कॅन बिकम अ लीडर इफ इंटेलिजंट. हे जे फॉलोअर्स असतात हे लीडर होऊ शकतात जर ते थोडे इंटेलिजंट असतील तरी. नो डिसग्रेस, इट इज अ स्टार्टिंग पॉइंट. ओके, ते स्टार्टिंग पॉइंटवर काम करत असतात, ते डिसग्रेस वगैरे त्यांना तसं काही नसतं. लर्न फ्रॉम युअर लीडर्स. आणि लीडर करणं ते शिकत असतात, याला आपण फॉलोअर्स म्हणतो. आणि लीडर काय असतात बघा, लीडर क्रिएट अँड डायरेक्ट प्लॅन्स. मग ते प्लॅन क्रिएट पण करत असतात आणि डायरेक्ट पण करत असतात. कम्पेन्सेट ऍट अ हायर लेवल. हायर लेवलला ते काही गोष्टी सांभाळून घेतात, काही गोष्टी त्यांना माहिती की ही अशी झाली का आपण इथून ह्या गोष्टी आउटसोर्स करू. मग ते सांभाळून घ्यायचं काम हे लीडरचं काम असतं. मस्ट हॅव स्टार्टेड ॲज अ फॉलोअर. जो लीडर असतो तो असा, म्हणजे हिस्ट्री सांगते की असा एकही लीडर नाहीये की जो डायरेक्ट लीडर झालाय. जर तो डायरेक्ट लीडर झाला तर तो प्रॉब्लेम असा होतो की तो जास्त काळ टिकत नाही, किंवा त्याची लिडरशिप सगळेजण ऍक्सेप्ट करत नाही, किंवा त्याची लिडरशिपमध्ये तेवढा दम नसतो. पण जे फॉलोवर मधून लीडर झालेले असतात, तर ते आजपर्यंतची हिस्ट्री असं सांगते की ते खूप छान पद्धतीने लीड करू शकतात. म्हणून तर नेपोलियन हिल म्हणतात मस्ट हॅव स्टार्टेड ॲज अ फॉलोवर. मग अशाला लीडर बनवा की जो मस्ट हॅव स्टार्टेड, की ज्याने स्टार्टिंग पॉईंट ॲज अ फॉलोवर म्हणून केलेली आहे, तो डायरेक्ट लीडर होत नाहीये. गेन नॉलेज प्लस अर्न ट्रस्ट फर्स्ट. म्हणजे तो नॉलेज पण गेन करतो आणि दुसऱ्यांचा विश्वास पण संपादन करतो, याला आपण लीडर म्हणू. यूज अदर एफर्ट्स इंटेलिजंटली. दुसऱ्यांचे जे एफर्ट्स आहेत ते इंटेलिजंटली यूज करतो. नाही तर असं नाही याचा मी तुझा तुझा वापर करून घेतो. वापर असं वाटायला नको पुढच्याला. ओके, मग तो लीडरचं काम आहे. ते स्वतःहून उलट लोक त्याला कॉपरेशन करतात, कॉपरेट करतात की नाही, दिस इज अवर लीडर, वी वॉन्ट टू वर्क फॉर हिम. ओके. जर असं वाटत असेल की लोकांना तुम्हाला मदत मागावी लागते, मदत शब्द वेगळा आहे आणि सहकार्य हा शब्द वेगळा आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की मदत मला मागावी लागते किंवा लोकांचा मी वापर करून घेतोय, लोकांची मी मदत घेतोय, तर दिस इज नॉट द टास्क ऑफ लीडर. लीडर ऑलवेज सी कॉपरेशन, सहकार्य. म्हणजे काय होतं की लीडर हा मदत ही वन वे होते, पण तो सहकार्य मागतो. सहकार्याचा अर्थ असा असतो की मी माझं काम करताना तुमचंही काम होतंय. म्हणजे इफ मला जर काही फायदा होतोय तर तुम्हालाही फायदा होतोय. म्हणजे लीडरचं काम असं असतं की दोन्ही बाजूला विन विन सिच्युएशन आली पाहिजे. ओके, मी तुमच्याबरोबर काहीतरी काम करतोय, तर तुम्हालाही फायदा झाला पाहिजे आणि मलाही फायदा झाला पाहिजे. त्याला आपण लीडर म्हणू, असं इथे नेपोलियन हिल म्हणतायत. नाही तर मग काय, फक्त मी माझाच फायदा करून घेतला आणि तुम्हाला झालाच नाही. ओके, मग ही इज नॉट ट्रू लीडर. ओके, आणि मग त्यापुढे तर जास्त काळ टिकतही नाही. मोस्ट ग्रेट लीडर बिगिनिंग ऍज अ फॉलोअर, द डिफरन्स बिटवीन दे वेर इंटेलिजंट फॉलोअर्स. बघा किती छान वाक्य आहे. मोस्ट ऑफ द लीडर्स इन द वर्ल्ड, सॉरी, मोस्ट ऑफ द लीडर्स इन द वर्ल्ड आर ऍक्च्युली फॉलोअर्स. ओके, पण बट दे आर इंटेलिजंट फॉलोअर्स. म्हणजे ते थोडे हुशार फॉलोअर्स होते, त्यामुळे त्यांना कळलं की अजून मी कुठे गेन करू शकतो, अजून मी पुढे कसं पुट फॉरवर्ड करायचंय, आणि त्यानुसार ते आज इतके सक्सेसफुल झाले. आता इथे त्यांनी सांगितलंय मेजर ऍट्रिब्यूट्स ऑफ लिडरशिप. मग अकॉर्डिंग टू नेपोलियन हिल, स्टडी धीज लाईक युअर करिअर डिपेंड्स ऑन इट डज. नेपोलियन हिल यांनी ना काही आपल्याला 11 गोष्टी सांगितल्या की ज्या खऱ्या अर्थाने आपल्याला ट्रू लीडर बनवतात. ओके, म्हणजे खरा लिडरशिप क्वालिटी मिळवतात. त्यातला पहिलं आहे की जो लीडर असतो ही शुड हॅव अनविवरिंग करेज. ओके, ओन युअर रूम इवन इफ अनसर्टन. म्हणजे थिंक इज दॅट की जो लीडर असतो हा खूप धाडसी असतो. ओके,
म्हणजे काही ठिकाणी त्याला धाडस करावं लागतं, तो मागे पुढे बघत नाही. ओके, की नाही तर मग करू, मग मला कोणी रागवेल का, मग पुढे काय होईल. तर काही ठिकाणी त्याला जम घ्यावी लागते, काही ठिकाणी इन्व्हेस्टमेंट पण करावी लागते. प्रत्येक प्रत्येक ठिकाणी असं नाही चालत की चला मी खूपच कॅल्क्युलेशन्स करतोय आणि मग ठरवेल. मग हे जे धाडस जे असतं ते लीडरमध्ये असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट सेल्फ कंट्रोल. सेल्फ कंट्रोल मध्ये पब्लिकली पण असेल आणि स्वतःवर पण असेल, सगळ्याच बाबतीमध्ये जो सेल्फ कंट्रोल असतं, तो खूप विचारपूर्वक बोलत असतो, सांभाळून बोलत असतो, सांभाळून रिॲक्ट होत असतो. दे शुड हॅव सेल्फ कंट्रोल. दुसरं म्हटलंय कीन सेन्स ऑफ जस्टिस. ओके, काही अन्याय त्याच्या समोर जर आला तर तो दोघांनाही समजून समजून सांगून काम करून घेत असतो. बऱ्याच वेळेस असं होतं ना, की तो जर एकाच बायस झाला, की एकाच बाजू घ्यायला लागला, तर मग ते पण नाही चालणार. मोठी संस्था जर तुम्हाला चालवायची आहे आणि जर पुढच्याला असं वाटलं, की अरे हा इनजस्टिस आहे, तर तेही नाही चालणार. ओके, तर इथे पण जस्टिस, त्याचा सेन्स ऑफ जस्टिस त्याच्याकडे असावा. त्याला सांगता यावं, त्याला दोघांना समजून सांगता यावं, की कोणाचं बरोबर आहे, कोणाचं चुकीचं आहे, ते पण दुसऱ्याला न दुखावता. डिफायनेट्स ऑफ डिसिजन. डिसाइड फास्ट, कमिट फुल्ली. काय सांगितलंय? डिफायनाइटनेस ऑफ डिसिजन. म्हणजे त्याचे निर्णय पण फास्ट असतात. तुम्हाला माहिती असेल, बऱ्याच वेळेस आहे ना, काही जण निर्णय घेतात. ओके, ते खूप पटकन घेतात. आणि काही जण निर्णय घेतात, ते खूप उशिरा घेतात. हे दोघी घातक आहेत. ओके, म्हणजे खूप फास्ट मध्ये पण डिसिजन नाही घ्यायचा आणि खूप स्लो मध्ये पण नाही घ्यायचं. तुम्हाला मॉडरेटली विचार करून तो निर्णय घ्यावा लागतो. ओके, नाही तर मग खूप पटकन घेतला तर निर्णय चुकण्याची शक्यता असते. खूप उशिरा घेतला तर जी आलेली संधी ती गेलेल्याची शंका असते. तर मग तुमचा जो सेन्स ऑफ ह्युमर असा असला पाहिजे, की अरे हा किती वेळ आहे मला, त्या वेळेमध्ये मला माझा डिसिजन घेता आला पाहिजे. ओके, आणि डिसिजन घ्यायला तुमचं अनालिटिकल पॉवर पण खूप जास्त पाहिजे, म्हणजे अनालिसिस पॉवर पण चांगली पाहिजे. जसं मी मागेच आता माझ्या एका मित्राला उदाहरण दिलं, की आमचे एक सर होते. ते मला नेहमी सांगायचे, की मला शॉपिंगला फक्त 10 ते 15 मिनिटं लागतात, असं ते सांगायचे. म्हटलं असं कसं होऊ शकतं? तुम्हाला शर्ट घ्यायला जायचं आणि तुम्ही म्हणता, की 10-15 मिनिटात शर्ट घेऊन तुम्ही बाहेर पण निघतात. हो म्हणे, मी काय करतो म्हणे, आधी टेबलवर बसतो शांत पद्धतीने. मला काय हवंय? मला शर्ट हवाय. मग मी लिहितो, की मला शर्ट कुठला हवाय. ओके, फुल बाईचा हवाय का हाफ बाईचा हवाय? कॉटन हवाय का सेमी कॉटन हवाय, हे मी सगळं चॉक डाऊन करतो आणि मला कळतं की मला कुठला हवाय. ओके, आणि मग डायरेक्ट मी त्या याच्यामध्ये जातो, शॉपमध्ये जातो आणि त्यांना मी सांगतो की मला हा हवाय, यातले मला 2-3 पीस दाखवा. ते मला लगेच 2-3 पीस दाखवतात. माझा कलर पण ऑलरेडी ठरलेला असतो. मी लगेच फॅब्रिक बघतो, मला पसंत पडलं की लगेच पैसे देतो आणि लगेच निघतो. विदिन 10 मिनिटांमध्ये माझं हा सगळं डिसिजन होतो म्हणे. म्हणजे मला सांगायचं तात्पर्य की ते क्लास 2 आहे, ऑफिसर एमपीसी थ्रू पास झालेत ते. तर मला सांगायचं तात्पर्य असं आहे की तुमचं डिसिजन पण तेवढा ॲक्युरेट असला पाहिजे. त्यासाठी तुमची अनालिसिस पॉवर पण चांगली पाहिजे आणि लीडरला ते घ्यावं लागतं. लीडरला कॉल घ्यावा लागतो. लीडर असं नाही चालत की मी नंतर सांगेल. ओके, तर लीडर हा खूप गोष्टी त्याच्यावर डिपेंड असतात. त्यामुळे लीडरने खूप सतर्क राहण्याची गरज आहे. डेफिनेट्स ऑफ प्लॅन. आता बघा, डेफिनेट्स ऑफ प्लॅन म्हणजे काय? लीडरच्या मनामध्ये ऑलरेडी प्लॅन झाला पाहिजे की मला पुढे काय करायचं. त्यांनी छान उदाहरण दिलंय. नेपोलियन हिल म्हणतात, की जर लीडरकडे तुमचा प्लॅन नसेल, तर याचा अर्थ असा आहे, तुम्ही एका शिपवर बसलायत आणि शिप चालवताना जी डायरेक्शन देण्यासाठी जो जो काही हे असतो बघा, जे हँडल असतं ते हँडलच नाहीये असं समजा. त्यामुळे तुम्ही जहाज वळू शकत नाही. चाललंय तुमचं जहाज सरळ चाललंय. तसं लीडरकडे जर पुढचा प्लॅन नसेल, ओके, तर समजून घ्यायचं की तुमचं ते सगळं बारगळलं. त्यामुळे तुमच्याकडे त्या लीडरकडे छान प्लॅन पण असला पाहिजे, की मला पुढे काय करायचंय. किंवा याच्यात असंही मी म्हणेल, की लीडरकडे समजा असं धरूया की 50 लोक आहेत, तर त्याला युटिलाइज पण करता आले पाहिजे. तर यांचा कसा वापर करायचा आहे, किंवा यांचा उपयोग करून मी पुढे अजून काय माझा गोष्टी पुढे नेऊ शकतो. नाही तर मग आहे बाबा काही कामच नाही, मग बऱ्याच गोष्टी मग टाइमपास होतो, किंवा मग रोजगार वाढतो, किंवा मग बाकीच्या बॅकबायटिंग सुरू होऊन जातात, मग बाकीच्या गोष्टी सुरू होऊन जातात. तर हे लीडरचं काम आहे. ओके. डू मोर दॅन पेड फॉर. गो द एक्स्ट्रा माईल ऑलवेज. आता काय झालंय, डू मोर दॅन पेड फॉर. जो लीडर असतो तो कधीच आहे ना, कमी काम नाही करत. त्याला जर समजा एक काम सांगितलंय, तो एका कामापेक्षा जास्त काम करतो. म्हणजे त्याला माहिती आहे, त्याच्यावर मला आय एम नॉट गोइंग टू, नो वन गोइंग टू पे एक्स्ट्रा फॉर मी. पण तरी पण तो नाही सांगितलं तरी एक एक्स्ट्रा काम करून टाकतो. ओके, आणि माझ्या पण संपर्कात असे बरेच लीडर्स आहेत, की जे मी बघतो ना, की
ते लीडर त्याच्यामुळेच झालेले आहेत. ओके, फॉलोवर टू लीडरचं काम एवढंच आहे की फॉलोवर समजा जो असेल तो सांगितलं तेवढंच काम करेल, पण इंटेलिजंट फॉलोवर असेल तर काय म्हणेल, जे सांगितलं नाही ते पण मी काम करून टाकतो बाबा, विनामूल्य करतो, पण हे घ्या तेवढं मला शिकायला मिळालं. ओके, आणि तेच लोक लीडर होतात. त्यामुळे एक्स्ट्रा माईल तुम्हाला चालता आलं पाहिजे, नाही तर प्रत्येक वेळेस मला जेवढं सांगितलंय मी तेवढंच काम करेल असं जर तुम्ही म्हटलात, तर मग ती प्रगती तुमची थोडी खुंटते. प्लीजिंग पर्सनॅलिटी याचा अर्थ असा नाही की खूप आकर्षक पर्सनॅलिटी. द प्लीजिंग पर्सनॅलिटी म्हणजे काय, की एनी वन्स लाईक टू टॉक विथ यू. ओके, तुमच्याशी कोणालाही बोलायला आवडतं. असं नाही वाटत तुमच्याकडे आलं आणि तुम्ही त्याला असं बोलताय की तो त्याला कमी लेखलं जातंय, किंवा तो आला तुमच्याकडे आणि तुम्ही त्याला क्रिटिसाइज करताय. मग त्यामुळे लोक तुमच्यापासून दूर जातात. इथे प्लीजिंग पर्सनॅलिटी म्हणजे काय, की अरे हा राहुल आहे, चला मला बोलायला आवडेल त्याच्याशी, की मी कॉल करू शकतो, बोलू शकतो. तर द थिंग इज दॅट की दॅट लीडर शुड हॅव अ प्लीजिंग पर्सनॅलिटी. तो जर एकदम खूपच हिटलर सारखा असेल तर कोणीच त्याच्याशी बोलणार नाही. मग हाऊ कॅन ही बी लीडर? लीडरचा अर्थ एवढाच आहे की तो आधी लीड करतो, सगळ्यांच्या थोडं पुढे राहतो, एवढाच अर्थ आहे. सिम्पती अँड अंडरस्टँडिंग. द लीडर शुड हॅव अ सिम्पती अँड अंडरस्टँडिंग. याचा अर्थ असा की त्याला दुसऱ्यांबद्दल करुणा असली पाहिजे, त्याला दुसऱ्यांचे प्रॉब्लेम समजले पाहिजे. एखादा माणूस समजा लेट होतोय तर आपल्याला लगेच चिडचिड व्हायला लागते, अरे एवढं सिंपल काम आहे, मला याचा 2च मिनिटं लागले असते, तुला किती वेळ लागतोय. ओके, आपण लगेच त्याच्यावर चिडतो. पण इथे तसं न करता त्याला माहिती असतं की अरे प्रत्येकाचे लिमिटेशन्स वेगळे आहे, प्रत्येकाचं जडणघडण वेगळी आहे, त्यामुळे आपण वेगळ्या पद्धतीने समजून सांगू. किंवा बाकी काही प्रॉब्लेम असू शकतो, घरी काही प्रॉब्लेम असू शकतो, त्यामुळे तो माणूस वेगळ्या विचारात असू शकतो. तर तो सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक ठिकाणी रिॲक्ट व्हायची गरज नाहीये. वी कॅन गो टू दॅट पर्सन, वी कॅन आस्क हिम, वी कॅन कन्सोल हिम, वी कॅन टॉक हिम. ह्या सगळ्या गोष्टी करून आपल्याला कळत अरे हा याचा हा प्रॉब्लेम आहे. ओके, मग तो प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू शकतो, किंवा त्या व्यक्तीला त्या जॉबवरून रिप्लेस करून दुसऱ्या याच्यात ठेवू शकतो, वेअर ही इज अ परफेक्ट. ओके, कारण प्रत्येकाचे स्किल्स वेगळे. आणि लीडरची ही पण क्वालिटी की त्याला पुढचे स्किल कळतात, की पुढच्याचे काय स्किल आहे. जसं एखादा इंजिनियर आहे, की अरे तो इंजिनियर आहे म्हटलं, मी त्याला अपॉइंटमेंट यासाठी केलं की त्यांनी फॅक्टरीतले कामं करावे, पण मला असं वाटलं की अरे तो इंजिनियर कम पण मार्केटिंगमध्ये छान काम करू शकतो, कारण तो खूप छान बोलतोय. मग त्याला इंजिनिअरिंग वाला उचलायचं, अरे तू एमबी टीम मध्ये थांब, मार्केटिंग टीम मध्ये थांब, तू हे काम बघ. यू आर गुड इंजिनियर, पण तू मार्केटिंग टीम मध्ये दोन्ही काम करू शकतो, बिकॉज यू ऑल्सो हॅव अ टेक्निकल नॉलेज, यू ऑल्सो हॅव अ गुड टॉकेटिव्ह स्किल. ओके, त्यामुळे ह्या दोन्ही याला तू सूट होऊ शकतो. हे काम लीडरचं. त्याच्यानंतर म्हटलंय मास्टरी ऑफ डिटेल्स. द बॉस मस्ट नो एव्हरी लेवल. द मास्टरी ऑफ डिटेल्स म्हणजे कुठे काय चालू आहे. ओके, नाही तर बऱ्याच वेळेस काय होतं, मी लीड करतोय आणि माझं रॉ रॉ जे मटेरियल आहे ते संपलंय. ओके, कारण मी वरती लीड करतोय, खालचं मला माहितीच नाही, तसं नाही चालणार. तर ह्या जो काही लीडर असतो याला सगळ्या गोष्टी माहिती असतात, कुठे काय चाललंय, कुठे काय काय चालू असेल, ह्या गोष्टी त्याला सगळ्याकडे सगळ्या माहिती असायला पाहिजे. त्यामुळे बऱ्याच वेळेस तुम्ही बघितलं असेल ना, की टॉप लीडर्स असतात नाही, सारखे मीटिंगमध्ये असतात. मग सारखे मीटिंगमध्ये काय असतात, बिकॉज दे ऑलवेज टेक अ डिटेल्स. चला ह्या फायनान्स डिपार्टमेंटचं मी डिटेल घेतलं, आता मार्केटिंग चं डिटेल घेतोय, कॉम्पिटिशनचं डिटेल घेतोय, फ्युचर प्लॅनचं डिटेल घेतोय. ओके, नंतर अजून मला किती दिवस बॅकअप प्लॅन आहे त्याचं डिटेल घेतोय. मग त्यांना डिटेलिंग घ्यावं लागतं, कारण त्यांनी डिटेलिंग घेतल्यानंतर ते वरून बघत असतात की हा हे सगळं व्यवस्थित चाललंय, कारण ऑल द डिपार्टमेंट्स आर इंटर रिलेटेड. ओके, आणि मग जे डिटेल्स घेतात त्यानुसार ते पुढच्या आज्ञा देतात की हा चला आता तुम्ही हे करा, ते करा. हे त्याचं कामच आहे. आणि तुम्ही म्हणाल नाही नाही मी डिटेलिंग काही घेणार नाही, मी एकच काम करेल, तर तसं नाही करून चालणार. वी शुड बी अवेअर टू टेक अ डिटेल्स. त्याच्यानंतर म्हटलंय ऍझ्युम फुल रिस्पॉन्सिबिलिटी. जसं विक्रम साराभाई आणि एपीजे अब्दुल कलाम जे प्लेन ते जे काही पाठवलं होतं वरती, तर आणि मग फेल झाल्यानंतर मग विक्रम साराभाई अब्दुल कलाम सरांना असं वाटलं की आता विक्रम साराभाई रागवतील. ते अजिबात रागवले नाही. ते म्हणे तू फक्त मध्ये जा, मी बघतो म्हणे मीडियाला काय सांगायचं सांगतो. तर अब्दुल कलाम म्हणे नाही नाही, आय विल टेक द फुल रिस्पॉन्सिबिलिटी. मी पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी घेतो, तुम्ही काय हरकत नाही, तुम्ही रिलॅक्स राहा. विक्रम साराभाई म्हणे ठीक आहे हरकत नाही, पण तू थांब, मी आलोच म्हणे जाऊन. आणि ते पत्रकार परिषद घेतात, आणि पत्रकार परिषद घेताना ते सांगतात की आय एम टेकिंग माय फुल रिस्पॉन्सिबिलिटी, कारण हा जो प्रोजेक्ट माझ्या नुसार, माझ्या डायरेक्शन नुसार चालला होता, तो फेल झालाय, मी माझी पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी घेतो. याच्यामध्ये आमचे जे काही क्रूज आहे त्यांचं काहीच प्रॉब्लेम नाहीये, किंवा काहीच चुकलेलं नाहीये. माझं थोडं दुर्लक्ष झालं, किंवा मला मला असं वाटतं की अजून थोड्या गोष्टी अजून इम्प्रूव्ह करायच्या होत्या, त्या आम्ही पुढच्या प्रोजेक्टमध्ये करू. आणि जर तुम्ही हिस्ट्री बघितली तर बहुतेक ते 89चं असं काहीतरी होतं, 88ला फेल झालं आणि 89ला लगेच दुसरं यान त्यांनी तयार केलं, उपग्रह तयार केला आणि तो लॉन्च केला, आणि तो सक्सेसफुल झाला. म्हणजे इथे विक्रम साराभाई प्ले अ रोल ऑफ लीडर.
ते इतके जबरदस्त लीडर होते की ते टेक अ फुल रिस्पॉन्सिबिलिटी. ते क्रिटिसाइज नाही करत बसले की एवढं देश पाहतोय तुमचा जो काही सॅटेलाइट आहे ते फेल झालं असं ते करत नाही बसले. द लीडर ऑलवेज टेक द फुल रिस्पॉन्सिबिलिटी. ओके, तर हे खूप महत्वाचं काम आहे. नेव्हर ब्लेम युअर टीम पब्लिकली. पब्लिकली तर अजिबातच नाही, पण मी पर्सनली पण म्हणेल तर करू नका. आणि पब्लिकली तर नाहीच करायला पाहिजे. ओके, जर पब्लिकली केलं, आता मध्ये एक बॉक्सर होते काय, ते लेडी बॉक्सर आहे, तिने तर तिच्या मिस्टरांविषयीच हे केलं, म्हणजे म्हणजे मेरी कॉम ना बहुतेक, मेरी कॉमनी असं सांगितलं की माझे मिस्टर मला काही त्यांनी साथ दिली नाही, त्यांना काय एवढं जमत नव्हतं किंवा ते स्वतः पण पैसे कमवत नव्हते. त्यामुळे असं झालं की मेरी कॉमचा मूवी येऊन गेलाय, सगळेजण तिला मानत होते. पण म्हणजे पब्लिकली तिने तिच्या मिस्टरांनाच वाईट बोलली आणि त्यामुळे त्यांची पब्लिक इमेज लगेच तिचीच डाऊन झाली. तर ह्या पण गोष्टी होतात. इफ यू आर ट्रू लीडर, ओके, यू नेव्हर ब्लेम द सिच्युएशन, यू नेव्हर ब्लेम द पर्सन. ओके, पब्लिकली तर नाहीच नाही. हे पण तुम्ही नेहमी लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर पुढचा जो महत्वाचा मुद्दा मी ऑलरेडी कव्हर केलाय तो म्हणजे कॉपरेशन. द पॉवर कम्स फ्रॉम अ पीपल, नॉट ओव्हर देम. तर वेळ झालाय म्हणजे बराच, पण मला अजून थोडा वेळ द्या, कारण मी काही उदाहरणं तुम्हाला याच्यामध्ये देऊ शकेल. तर जो काही लीडर असतो ना, तो ऑलवेज हॅव अ कॉपरेशन. तो सगळ्यांकडनं सहकार्य करतात. बघा इथे हेल्प शब्दाने वापरलाय, की तो कॉपरेशन करून घेत असतो. तर ह्या जगामध्ये मी एक मनशक्तीचं लेक्चर ऐकलं होतं, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की ह्या जगामध्ये आधी आपल्याला असं वाटायचं की सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट. जो जास्त फिट आहे तो सर्व्हाइव्ह करेल. ओके, बळी तो कानपिळी अशी डेफिनेशन मराठीमध्ये आहे. मग हे खरंच आहे का? तर मनशक्तीच्या डॉक्युमेंटरीमध्ये मला त्यांनी ऐकलं होतं, सांगितलं म्हणजे असं मुळीच नाहीये की ज्याच्याकडे जास्त शक्ती तो राज्य करेल. तर त्यांनी त्या क्लिपमध्ये असं सांगितलं की समुद्रामध्ये समुद्र असतो, आणि समुद्राच्या किनारी ना एक झाड असतं. ओके, आणि त्या झाडाच्या इथे ना एक पक्षी बसलेला असतो. पक्ष्याचे अंडे वगैरे तिथे असतात. आणि एक साप चढत 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 त्या तिथपर्यंत जातो आणि त्या तिथले अंडे खायला लागतो. ओके, मग अंडे खातो आणि मग तेव्हा ते पक्षी बघतो ते, आणि पक्षीला एक चिवचिवाट करायला लागतो आणि तो त्या सापाला हाकलायला लागतो. मग साप कसा तरी करत हळूहळू खाली जातो. मग त्यांना ही क्लिप बघताना असं असं वाटतं की अरे हा साप फिटेस्ट आहे, म्हणजे हा खूप मजबूत आहे आणि खूप चांगला आहे, म्हणजे हाच जिंकणार बुवा, आणि म्हणून त्याने पिल्लं खाल्ले आणि आता हा विजेता झाला. आणि दुसऱ्याच सेकंदाला काय होतंय, दुसऱ्या सेकंदाला हा जो जो साप असतो ना, हा पाण्यामध्ये पण जात असतो, म्हणजे पाण्यामध्ये पण असतो, तर हा पाण्यामध्ये गेलेला असतो. आणि तेवढ्यात काय होतं, तिकडून वर घुबड किंवा इगल आपण म्हणतो ना, ते इगल जात असतं. तर त्या इगलला तो तो साप दिसतो. ओके, आणि तो वरूनच डायरेक्टली जम्प घेतो खाली आणि त्याला उचलतो त्या सापाला. ओके, आणि सापाला उचलतो आणि मस्त मैदानात नेतो आणि वरूनच खाली सोडतो. आणि साप एकदम खाली पडतो आणि मरतो, आणि मग तो जो काही इगल असतो तो त्या सापाला खातो. मग द थिंग इज दॅट की सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट जर तुम्ही म्हणत असाल, ओके, तर असं कोणीच नाही की तो फिटेस्ट असेल, त्याच्यावरती कोणी कोणी आहेच. ओके, पण आजकालच्या जगामध्ये जर तुम्ही म्हटलं की कोण फिटेस्ट आहे, तर त्यांनी सांगितले आजकालच्या जगात जो पटकन लोकांकडनं सहकार्य मिळू शकतो तो जास्त फिटेस्ट आहे. ओके, समजा माझ्याकडे सिलेंडर नाहीये सपोज, तर मी लगेच 2-3 मित्रांना फोन केला, लगेच माझ्याकडे सिलेंडर येऊन गेलं, घरपोच येऊन गेलं सपोज. ओके, हे मी कॉपरेशन मिळवलं. तसंच माझ्या मित्राला कोणाला तरी मदत हवी, मी इथूनच सगळं करून ते करून दिलं. मग द लीडर हॅव दॅट क्वालिटी. नाहीतर तुम्ही खूप फिटेस्ट आहे आणि मग त्यामुळे फिटेस्ट आहे यामुळे लोक तुम्हाला मदत करतील असं अजिबात होणार नाही. तर सहकार्य मिळवता येणं, ओके, ही सगळ्यात महत्वाची क्वालिटी आहे लीडरशिप. आणि मी खूप तुम्ही बघितलेले असतील की आपण जे बघतो ना, ज्यांच्याकडे लिडिंग क्वालिटी असतात ना, ते पटापट सगळ्यांकडनं कॉपरेशन मिळवतात. एखादा त्यांचाच एम्प्लॉई म्हणतो, सर तिथे होतच नाहीये, ती पाईपलाईन होणारच नाही, लोक नाही म्हणतायत आणि सगळ्या गोष्टी आता होणारच नाही. मग लीडर म्हणतो ठीक आहे, तुझ्याकडनं झालं ना, मी जातो. आणि लीडर जातो आणि लगेच ते काहीतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातो. ओके, प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो, सगळ्या गोष्टी सुरळीत होतात. का? तर ते लीडरकडे ती क्वालिटी असते की पुढच्याचं कॉपरेशन मिळावं. की अहो तुम्ही तुमचं काम करताच आहे, आमचंही काम राहील, तुमचंही काम राहील. आता एक काम करा, 2 मिनिटं फक्त थांबा, आमची एक लाईन टाकतो, लगेच तुमची टाकतो, चला आपण तोपर्यंत चहा पिऊन येऊ. बस तो पुढच्याचा इगो थांबला आणि पुढचा म्हणला अरे चला गप्पा मारू, गप्पा मारत मारत जातो, तो पण इकडचे काम होऊन जातात, नंतर ती पाईपलाईन टाकता येते. द थिंग इज दॅट की लीडर हॅव दॅट क्वालिटी टू आस्क फॉर द कोऑपरेशन. तर ही जर तुम्हाला लीडर्स खरंच व्हायचं असेल तर ही क्वालिटी तुम्हाला जपली पाहिजे किंवा ही तुमच्यामध्ये आली पाहिजे. तर ह्या 11ही क्वालिटी लीडर्सच्या ज्या सांगितल्या आहेत नेपोलियन हिलनी, त्या सगळ्यांनी लिहून घ्या किंवा समजून घ्या. जे आता स्टुडंट असतील त्यांनी तर मी म्हणेल वॉललाच लिहून ठेवा.
लावून ठेवा, त्याचाही तुम्हाला त्याचा फायदा होईल. पुढचं आहे 10 मेजर कॉजेस ऑफ फेल्युअर इन लिडरशिप. लिडरशिपमध्ये जर कोणी फेल्युअर होत असेल तर त्याचं कारण असं आहे, इनएबिलिटी टू ऑर्गनाइज द डिटेल्स. तो डिटेल ऑर्गनाइज नाही करू शकत. म्हणजे आधीचे जे क्वालिटीज घेतले त्याच्या विरुद्धच या क्वालिटीज आहेत. अनविलिंग टू रेंडर हंबल सर्व्हिस. अनविलिंग म्हणजे काय, की दुसऱ्यांकडनं तो म्हणजे खूप ग्रॅटिट्यूडने किंवा नम्रपणे, हंबलपणे एखादी सर्व्हिस घेऊ शकत नाही. पेड फॉर व्हॉट दे डू नॉट नॉट डू. म्हणजे प्रत्येकाला चांगल्या पद्धतीने अर्थसहाय्य तो करत नाही, प्रत्येकाला चांगल्या पद्धतीने तो पैसे देत नाही. दुसरं फिअर ऑफ कॉम्पिटिशन फॉर फॉलोअर्स. तो सारखा इन्सिक्युअर असतो. आपण तर असं म्हणतो की प्रयत्न हाच परमेश्वर. ओके, पण जे फेल्युअर लीडर्स असतात ते नेहमी दुसरीकडे बघत असतात. अरे यांनी काय केलं, त्यांनी काय केलं, मग तो आता वेगळा ट्रेंड करतोय का, मग हे करतोय का. ही इज नॉट थिंकिंग अबाउट व्हॉट ही कॅन डू बेस्ट इन हिज वर्क. ओके, तो फक्त हाच विचार करतो की पुढचा काय करतोय. ही ऑलवेज इन्सिक्युअर अबाउट द फॉलोअर्स. अलर्टनेस वेगळी गोष्ट आहे, की यू शुड अलर्ट विथ द ट्रेंड्स, बट यू शुड नॉट अफ्रेड विथ द फॉलोअर्स. तिथे अफ्रेड व्हायचं नाहीये. दुसरं लॅक ऑफ इमॅजिनेशन. नेपोलियन हिलने तर पूर्ण चॅप्टरच सांगितला इमॅजिनेशनचा, तो वाटल्यास तुम्ही नंतर ऐकून घ्या. जर लॅक ऑफ इमॅजिनेशन जर असेल तुमचं, की कसं होतं, आता मी पण जवळजवळ बिझनेसमध्ये जो 5, 6, 7 वर्षापासून आहे, तर प्रत्येक वेळेस ना वेगळ्या आयडियाज तुम्हाला युटिलाइज कराव्या लागतात. तुमच्या आयडियाज कॉपी होतात ना, आणि ते व्हायलाच पाहिजे. उलट मी तर म्हणतो की कॉपीचा आयडिया करा. म्हणजे ज्या आयडिया तुम्ही मार्केटमध्ये देता ते जर कॉपी होत असेल तर उलट तुम्हाला आनंद व्हायला पाहिजे, की अरे माझ्या आयडियाज कॉपीज होतात, कारण त्याच्यामुळे सोसायटीमध्ये चांगला फरक पडतोय. ओके, बट द पॉझिटिव्ह पार्ट इज दॅट की यू कॅन कॉपी अदर्स आयडिया. ओके, बट यू कॅन फाइंड अ न्यू वन. कारण एक जी आयडिया तुम्ही कॉपी केलेली असते ती काही दिवसानंतर जुनी होते. ती आयडिया परत नाही चालत. ओके, मग जो लीडर असतो त्याला दुसऱ्या आयडिया पण सुचत असतात. त्यामुळे अजिबात घाबरायची गरज नाही इथे. पण जर लॅक ऑफ इमॅजिनेशन तुमच्याकडे असेल तर तुम्ही ऍज अ लीडर म्हणून फेल होऊ शकतात. दुसरं सेल्फिशनेस ऑर टेकिंग ऑल क्रेडिट्स. बरेच जण असे असतात की स्वतः काम नाही करत, दुसरे काम करतात, त्यांचं पण क्रेडिट आपल्याकडे घेऊन घेतात. ओके, असे जण असतात तर ते लॉंग टर्मला जास्त सक्सेसफुल होऊ शकत नाही, ते लीडर होऊ शकत नाही. लीडर ऑलवेज विलिंग टू गिव्ह क्रेडिट टू अदर्स. ओके, ते नेहमी दुसऱ्याला क्रेडिट देऊन टाकतात. असे मी कितीतरी जण उदाहरणं बघितले, की जे खूप छान काम करतात आणि सांगतात की अरे यांनी केलं, मी तर काहीच नाही केलं. किंवा ते डायरेक्ट देवाला सांगतात की हे देवामुळे झालं बाबा, माझं कुठे काय, माझ्या जागी दुसरा जरी माणूस असता त्यांनी हेच केलं असतं, असं सांगतात. म्हणजे सगळं क्रेडिट ते देवाला देऊन टाकतात आणि ते अजून मोठे होतात. सो जर तुमच्याकडे ती ऍबिलिटी नसेल दुसऱ्याला क्रेडिट द्यायची तर तुम्ही लीडर होऊ शकत नाही, किंवा एक चांगला पर्सन पण होऊ शकत नाही असं मला वाटतं. इन टेम्परन्स. इन टेम्परन्स म्हणजे शॉर्ट टेम्परन्स तुम्ही जर असाल तर तरी हा प्रॉब्लेम होऊ शकतो. शॉर्ट टेम्पर अजिबात राहायचं नाही. डिसलॉयल्टी. डिसलॉयल्टी म्हणजे काय, एकाला मी काय सांगितलं, दुसऱ्याकडे काय प्रॉमिस केलं आणि मी करतोय तिसरंच, ते पण लपून छपून. तर ह्या गोष्टी अजिबात चालत नाही. लीडर शुड बी क्रिस्टल क्लिअर, की माझं तुमच्याबरोबर डील झालंय, आता मला ही गोष्ट परवडत नाही तर मी आता दुसरीकडे डील करतोय. हे पण दुसऱ्याला सांगून तुम्ही करायचंय. मग तोही म्हणतो हा तुझंही बरोबर आहे, की माझ्याकडनं डिले होतोय, किंवा तुला माझा भाव परवडत नाहीये त्यामुळे तू तिकडे डील करतोय. ठीक आहे, पण तेच जर गोष्ट त्याला दुसरीकडनं कळली तर तो म्हणतो अरे आपली तर डील झाली, तू कसं काय डील करतोय. बट ही शुड नॉट बी डिसलॉयल. ओके, मग विथ रिलेशनशिप ऑल्सो. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी फॉलो करायला पाहिजे. एम्फेसिस ऑफ ऑथॉरिटी. जो लीडर असतो कधी कधी काय होतं की तो जास्त ऑथॉरिटी दाखवायचा प्रयत्न करतो, की हा आय एम द बॉस. ओके, सगळ्यांनी माझं ऐकलंच पाहिजे. तर ही अजिबात गोष्ट नाहीये, की आपण लीडरने कधीच पुढच्यावर आरेरावी करायची नाहीये, कधीच पुढच्याला जास्त सांगायचं नाहीये. आता हा जरी प्लॅनिंग मधला भाग असला, ऑर्गनाइज प्लॅनिंग मधला असला, तरी ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्कल्केट होतात. ओके, ह्या गोष्टी समजून आपल्याला हा चॅप्टर समजून घ्यावा लागेल. तोच चॅप्टर सगळा नेपोलियन हिल यांनी दिलाय. लास्ट आहे की एम्फसिस ऑफ टायटल. इफ यू नीड अ टायटल टू बी रिस्पेक्टेड, यू आर नॉट रिस्पेक्टेड. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला जी पोस्ट मिळाली त्याला रिस्पेक्ट व्हावा, ओके, तर मग कोणी रिस्पेक्ट नाही करणार. तुम्ही जर खूप छान पद्धतीने सगळ्यांशी बोललात, वागलात, तर मग असं होऊ शकतं की लोक उलट तुमचा जास्त रिस्पेक्ट करतील. ओके, तर ह्या 10 मेजर कॉजेस ऑफ फेल्युअर्स इन लिडरशिप नेपोलियन हिल यांनी आपल्याला सांगितल्यात फायद्याच्या नंतर. ओके, आता हाऊ टू गेट द एक्झॅक्ट पोझिशन यू डिझायर. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये एखादी एक्झॅक्ट पोझिशन तुम्ही हवी असेल तर ती कशी मिळू शकते. त्यांनी सांगितलं की डिसाईड एक्झॅक्टली व्हॉट जॉब यू वॉन्ट.
तर हे मुलांसाठी खास करून तुम्हाला कुठलाही जॉब मिळवायचा असेल आयुष्यामध्ये, कुठली पोस्ट मिळवायची असेल, त्यासाठी ह्या 7 स्टेप सांगितल्या, पटकन वाचतोय. तुम्ही डिसाईड करा तुम्हाला कुठला जॉब हवाय. चूज अ स्पेसिफिक कंपनी अँड पर्सन. तर तुम्हाला कुठली कंपनी हवी, तिथला पर्सन कोण आहे? मॅडम आवाज येतोय, जरा बंद करा. चूज द स्पेसिफिक कंपनी अँड पर्सन. तो पर्सन पण तुम्ही ओळखून घ्या की कुठल्या पर्सन बरोबर तुम्हाला डील करायचंय. स्टडी देअर पॉलिसीज अँड पर्सनल ग्रोथ. दुसरं, आयडेंटिफाय व्हॉट व्हॅल्यू यू कॅन डिलिव्हर. फॉरगेट अबाउट द जॉब थिंग सर्व्हिस. राईट युअर प्लॅन इन फुल डिटेल्स अँड ऑफर टू वर्क ऑन अ प्रोबेशन. बघा, हे सगळेच पॉईंट महत्वाचे. मी पटकन एक गोष्ट सांगतो, गोष्टीमध्ये तुम्हाला ती गोष्ट कळेल. मला शिकवायला एक स्नेहगल सर होते. त्यांचा टर्नओव्हर जवळजवळ 5,000 करोडचा आहे. मुंबईमध्ये आहेत ते. तर ते जेव्हा इंडियामध्ये बिझनेस करत होते, ते एक दिवस युएसए मध्ये गेले. युएस मध्ये गेल्यानंतर असं झालं की त्यांना तिथून थोडं अपमानास्पद हे मिळाली, वागणूक मिळाली, आणि त्यांना हाकलून दिलं. यार तू काय बिझनेस करणार? ते मग इंडियामध्ये आले. पण त्याच्या मनामध्ये ते होतं की यार माझा अपमान झालाय, पण मला ही डील क्रॅक करायची आणि मला मोठं व्हायचंय. ओके, मग ते म्हणे हे लोक काय करतात की यांना इतके, म्हणजे आता युएस चायना कडनं बऱ्याच गोष्टी घेत होतं. तर हे फाईन केमिकल्समध्ये काम करत होते की मग मी कुठे मागे पडतोय. मग हे त्यांना कळाल्यानंतर त्यांनी काय विचार केला की नाही, मला तर आता करायचं, त्यासाठी मी काय करू. मग त्यांनी पूर्ण याचा अभ्यास केला. हाऊ टू विन फ्रेंड्स यांनी त्यांनीच मला सुचवलं होतं की हे वाच म्हणून. तर त्यांनी अभ्यास केल्यानंतर त्यांना असं कळलं की कुठली जर डील क्रॅक करायची असेल तर त्यासाठी तुम्ही ज्या व्यक्तीला भेटणार आहात त्याचा आधी अभ्यास करा. मग त्यांनी काय केलं, चायनीज लोकांना भारतामध्ये बोलवलं. पण ते चायनीज लोकांना जेव्हा भारतात बोलवायचे किंवा कुठल्या मिटिंगचं त्यांनी जनरल सांगितलं की तुम्हाला उद्या एखाद्या व्यक्तीला भेटायचं, समजा राहुल मोरेंना भेटायचंय, तर आधी राहुल मोरेंची लिंक्डइन प्रोफाईल चेक करायची की त्या लिंक्डइन प्रोफाईलमध्ये त्यांनी काय काय केलंय, त्यांची आवड काय काय. लिंक्डइन नसेल तर फेसबुक प्रोफाईल चेक करा, इंस्टाग्राम प्रोफाईल चेक करा. ह्या सगळ्या प्रोफाईल चेक करा, त्यांची आवड काय आहे, त्यांना काय आवडतं, याच्या गोष्टी फाइंड आउट करा. तसं स्नेहगल साहेब काय करायचे की पुढचा चायनीज जण येतोय, त्याला काय आवडतं, क्रिकेट आवडतं, एकाला काय आवडतं, गोल्फ आवडतं. याच्यातलं त्यांना काहीच कळत नाही. पण ते काय करायचे, त्यातले ठराविक मुद्दे वाचून घ्यायचे की अरे हा गोल्फमध्ये काय असतं, सध्या क्रिकेटमध्ये काय चालू आहे, आयपीएल चालू आहे, मग कोण जिंकलंय, काय चाललंय. आणि मग जेव्हा ते त्यांना भेटायचे, ते भेटल्यानंतर ते डायरेक्ट डीलचं नव्हते बोलत, ते डायरेक्टली त्यांच्याशी बोलायचे. बोलताना ते म्हणायचे, अरे काय यार क्रिकेट, काय ती मुंबई इंडियन्स हारली काल, काय त्यांनी थोडं असं करायला पाहिजे होतं, तसं करायला पाहिजे होतं, फक्त 2-3 शब्द. आणि ते हे शब्द का बोलले, कारण त्या पुढच्याला क्रिकेटची आवड होते, लगेच पुढचं बोलायला लागतं, अरे तसं नाही झालं, हे झालं, ते झालं. आणि मग एक फ्रेंडली दोघांमध्ये इंटरॅक्शन व्हायला लागतं, आणि मग हा पुढे फक्त हो हो म्हणत राहतो. म्हणजे हे सगळे फक्त हो हो म्हणतात आणि तो माणूस बोलायला लागतो. द थिंग इज दॅट इथे त्यांनी सांगितलं की तुम्हाला ज्या कंपनी बरोबर डील करायचंय त्या पर्सन विषयी तुम्हाला माहिती पाहिजे, त्या कंपनी विषयी पण तुम्हाला माहिती पाहिजे. ओके, म्हणजे कंपनी विषयी तर ते पुढे जाऊन सांगतातच आहे. म्हणजे ही खूप मोठी स्टोरी, मी जो जो आता पुढच्या एखाद्या याच्यात सांगेल की त्यांनी वेगवेगळ्या डील कशा क्रॅक केल्या. पण मला एक इथे एवढं सांगायचं की तुम्ही ज्या कंपनीला अप्रोच करताय ना, तिथला मॅनेजर काय आहे, त्याच्या आवडीनिवडी काय आहे, हे माहिती पाहिजे. ती कंपनी कुठल्या क्षेत्रात काम करते, त्याचं प्रोडक्शन काय आहे, रॉ मटेरियल कुठून येतं, ओके, त्यांचा गोल काय आहे. कारण कुठली कंपनी तुम्हाला केव्हा जॉबमध्ये ठेवेल की जेव्हा त्या कंपनीला तुमचा काहीतरी फायदा होईल. ओके. हे डेल कार्नेगीने खूप छान सांगितलं की तुम्ही ऍप्लिकेशन देताना पण टॉक इन द इंटरेस्ट ऑफ पीपल. लोकांच्या इंटरेस्टमध्ये तुम्हाला लिहायचंय की तुम्ही एखाद्या कंपनीसाठी काम केल्यानंतर तुमचा एक्सपिरियन्स त्यांना काय कामाला येईल. जसं लेटर लिहिताना आपण 2 प्रकारे लेटर लिहितो आपण. एक म्हणजे मी असा आहे, माझे एवढे पदवी आहे, मला एवढं सगळं येतं आणि मला तुम्ही जॉबवर घ्या. दुसऱ्या जणांनी लेटर लिहिलं की नाही का, तुमची कंपनी इतक्या वर्षापासून खूप छान काम करते आणि हे पाहून मी खूप सरप्राईज झालोय. तुमची एवढं काम तुम्ही करताय आणि त्याच्यामध्ये माझा थोडासाच अनुभव आहे सेल्समध्ये, आणि माझं एमबीए झालंय, पण मला काम करायला खूप आवडतं एमबीए सेल्समध्ये. तर माझा काहीतरी एक्सपिरियन्स तुमच्या कंपनीच्या ग्रोथला उपयोगी पडेल. यासाठी तुम्ही मला अपॉइंट करा, कारण मी आत्ताच 5 वर्ष एका मोठ्या बँकेमध्ये काम केलेलं आहे. आणि तो एक्सपिरियन्स मला असं वाटतं की मी तुमच्या कंपनीमध्ये ऍड करू शकतो. तुम्हाला काय वाटतं की कोणाला लवकर जॉब मिळाला असेल? तर त्यालाच जॉब मिळाला असेल की जो सांगतोय मला कंपनीला माझ्या एक्सपिरियन्सचा मदत करून मोठी करायची. दुसरा सांगतोय नाही माझ्याकडे एवढं एज्युकेशन, त्या एज्युकेशनला काय करायचं त्या कंपनीला. द थिंग इज दॅट की यू शुड नो अबाउट द कंपनी अँड कंपनीज इंटरेस्ट. ओके. हे थोडं शॉर्टमध्ये सांगितलंय. वाटल्यास पुढे मला जर तुम्ही म्हटलात तर मी नंतर खूप मोठे किस्से तुम्हाला त्यातले सांगेल. त्याच्यानंतर आलंय द 30 कॉजेस ऑफ फेल्युअर. ओके, आता हे सेल्फ चेक आहे, हे माहितीच पाहिजे. ऍक्च्युअली मी वाचणार नव्हतो, पण मला असं वाटतं की वी शुड बी कॉन्शियस अबाउट धिस.
हे लीडरकडनं ह्या चुका होत असतात. त्यामध्ये त्यांनी सांगितलंय, आता हे 30 पॉईंट जो नेपोलियन हिल मांडतायत, त्यांनी सांगितलंय बघा, ही अनालाइज 25,000 पीपल, 25,000 लोकांचं त्यांनी अनालिसिस केलंय. 98% फेल. दीज आर वाय. हाऊ मेनी अप्लाय टू यू. आता याच्यामध्ये 25,000 लोकांचं अनालिसिस केल्यावर त्यांना कळलं की 98% लोक ह्या 30 कॉजेसमुळे, म्हणजे 30 कॉजेसच्या कारणांमुळे फेल होत आहेत. तर आपल्याला ह्या 30 कॉजेस मधले कुठले कॉज लागतात, तर ते आपल्याला आता इथे बघायचे. तर त्यांनी पहिला कॉज सांगितलाय, नो डेफिनेट पर्पज इन लाईफ. त्यांना माहितीच नाही कुठे जायचंय, काय करायचंय लाईफमध्ये. डेफिनेट पर्पज नाहीये. दुसरं, लॅक ऑफ अम्बिशन्स. अम्बिशन नाहीये. इनसफिशियंट एज्युकेशन. म्हणजे काही जण खूप हुशार असतात, पण काय करायचंय, हुशार आहे पण एज्युकेशनच नाहीये. म्हणजे त्यांची हुशारी कशी वापरायची हे त्यांना माहितीच नाहीये. एक्सपोर्ट इम्पोर्ट करायचं आहे पण वाचताच येत नाही, लिहिताच येत नाही, किंवा सफिशियंट एज्युकेशन नसल्यामुळे कुड नॉट कम्युनिकेट विथ दी ऑदर्स. जसं माझा एक मित्र मला म्हटलं होता की तू बघ, तुला हा बिझनेस करायचा तर कर, माझ्याकडे काही कॉन्टॅक्ट आहेत फॉरेनचे. तर मी लगेच त्याला हो म्हटलं, पण म्हटलं आता वेळ नाहीये. बट आय सेड येस बिकॉज आय नो द लँग्वेज. ओके, की मला ती लँग्वेज माहिती, आय कॅन कम्युनिकेट विथ देम, आय कॅन इव्हन गो देअर. पण एखाद्याचं एज्युकेशनच कमी असेल तर तो नाही पुढे जास्त कम्युनिकेट करू शकणार. ओके, तर इथे एज्युकेशनमुळे पण तुमचा कॉन्फिडन्स वाढतो. त्यामुळे एज्युकेशन अजिबात सोडायचं नाहीये, ते करतच तुम्हाला तुमचा बिझनेस करायचा आहे. नो सेल्फ डिसिप्लिन. कधीच नो सेल्फ डिसिप्लिन असेल तर हे सगळ्यात घातक आहे. की तुमचं सेल्फ डिसिप्लिनमुळे तुमचं माइंड, बॉडी, ब्रेन हे तिन्ही बॅलन्स होत असतं. तुमच्याकडे जर डिसिप्लिनच नाहीये तुमच्या स्वतःबद्दल, तुम्ही उठताच 10 वाजताय. ओके, खाण्याबद्दल तुम्ही बघितलं ना तर इतकं जेवताय की तुमची तब्येत, म्हणजे फॅट्स इतके वाढलेत की तुम्हालाच तुमचं वजन पेलवत नाहीये. खातात तर खातातच आहे, झोपतात तर झोपतातच आहे. सेल्फ डिसिप्लिनच नाहीये तर अजिबात चालणार नाही. तुमचं माइंड, बॉडी, ब्रेन हे बॅलन्सच पाहिजे. देन यू आर गोइंग टू बी अ ट्रू लीडर. ओके, आणि तो लगेच कळतं की तुम्ही ट्रू लीडर आहात का नाही. तुमचं ह्या 3 गोष्टींवरनं कळून जातं. ओके. दुसऱ्यानंतर प्रोक्रॅस्टिनेशन. जर तुम्ही सारखं प्रोक्रॅस्टिनेट करत असाल, "हे आज नाही उद्या करू, उद्या नाही परवा करू", तर तुम्ही फेल व्हाल. लॅक ऑफ परसिस्टन्स. मी आज 12 तास काम केलं, दुसऱ्या दिवशी 1च तास काम केलं, अजिबात नाही चालणार. निगेटिव्ह पर्सनॅलिटी. नेहमी निगेटिव्ह विचार करतो, निगेटिव्ह गोष्टीचा असं वाटतं की आता ही निगेटिव्ह गोष्ट घडेल. जर निगेटिव्ह थॉट असेल तरी पण तुम्ही यश मिळवू शकत नाही. इनडिसिजन. तुम्ही घेऊ शकत नाही, डिसिजनच घेऊ शकत नाहीये. ओव्हर कोशियस और अंडर कोशियस. अति रिॲक्ट होत आहे, नाही तर रिॲक्टच होत नाहीये, असंही नाही चालणार आहे. रॉंग असोसिएशन इन बिझनेस. बिझनेसमध्ये काही तुम्ही बघितले असेल, पिक्चरमध्ये सांगतात की खूप चांगला माणूस होता हो, पण त्याचं असोसिएशन रॉंग लोकांबरोबर झालं. मग त्याला दारूची सवय लागली, मग ड्रगची सवय लागली, मग अशा घाणेरड्या सवयी लागल्या आणि तो लॉस झाला. रॉंग सिलेक्शन ऑफ स्पॉज. बघा, जर बायकोचं सिलेक्शन पण चुकीचं झालं तरी प्रॉब्लेम आहे. कारण काय होतं की तुम्हाला तितका वेळ त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करावा लागतो तुमच्या बायकोवर. आणि जर त्या चुकीच्या गोष्टी असतील तर तुम्हाला ऑलवेज त्या गोष्टी क्रिटिसाइज होतात. काही वेगवेगळ्या गोष्टी घडतात, जसं की काही केसेस असतात. मग त्याच्यामुळे तुमचा वेळ निघून जातो. त्यामुळे सिलेक्शन ऑफ बायको इज ऑल्सो यू शुड टेक इन दॅट लिस्ट. कारण ही जर सिलेक्शन तुमचं चुकलं तर त्यामध्ये खूप मोठा सेटअप तुम्हाला करावा लागतो. सुपरस्टिशन्स. पण याच्यावर उपाय सगळे सांगितलेत हा, म्हणजे डेल कार्नेगी आहेत, रुंडा बर्न असतील, यांनी पण याच्यामध्ये काही उपाय सांगितले, त्यामुळे तेही करेक्ट होऊ शकतं. फक्त आता जनरल हिल, नेपोलियन हिल आपल्याला सांगतात की अपयशाचे कारण. सुपरस्टिशन्स अँड प्रिज्युडाईज म्हणजे काही गोष्टी आपल्या आईवडिलांनी सांगितल्या असतात, अरे पैसा कमवणं खूप चुकीचं आहे, किंवा मग पैसा कमवल्यानंतर माणूस बिघडतो, हे प्रिज्युडाईज थिंकिंग आहे. त्याच्यामुळे पण ह्या गोष्टी म्हणजे लीडर घडत नाही. देन रॉंग वोकेशन किंवा व्होकेशन्स म्हटलंय की चुकीच्या वेळेस तुम्ही सुट्टी घेतायत. समजा एखादं माहिती तुम्हाला आता दिवाळीचा पीक पिरियड आहे सेलिंगचा, आणि त्यावेळेसच तुम्ही सुट्ट्यांना गेले, नाही चालणार. लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन. तुमचं लक्षच नाही, तुम्ही बिझनेसमध्ये आहात पण फ्री फायर खेळत बसलेत, म्हणजे गल्ल्यावर बसलेले आहेत, पण तुम्हाला माहित नाही, चोर आला चोरी करून गेला, तुम्ही तरी मोबाईलच खेळताय, नाही चालणार. स्पेंडिंग विदाऊट सेव्हिंग. असं म्हणतात की 10 to 20% तुम्ही सेव्ह केलं पाहिजे, पण तुम्ही काहीच सेव्ह करत नाही, नुसतं स्पेंड करताय, तेही नाही चालणार. लॅक ऑफ इन्थुझियाझम. तुम्हाला पाहून लोकांना इन्थुझियाझम वाटलं पाहिजे, छान वाटलं पाहिजे काम करायला. ते नसेल तरी तुम्ही गुड लीडर होऊ शकत नाही. इनटॉलरन्स. काही गोष्टी पेशन्स आपल्याला ठेवायला पाहिजे, जसं जुन्या लोकांकडे खूप छान पेशन्स आहे. ओके, ते थोडं ऐकून घेतात, समजून घेतात, लगेच रिॲक्ट करत नाही. आपल्या इथे थोडं जरी मनासारखं झालं तर लगेच आपण व्हायलेंट होतो, किंवा व्हॉट्सअप कॉल येतो, किंवा लगेच मेसेज येतात धडधड धडधड. तसं नाही करत चालणार. इनटेम्परन्स पण त्यासारखंच आहे. कांट कॉपरेट विथ द अदर्स. दुसऱ्यांबद्दल कॉपरेट नाही करू शकत आणि दुसऱ्याचं कॉपरेशन पण घेऊ शकत नाही. इनहेरिटन्स पॉवर.
याबद्दल थोडं कमी सांगता येईल मला. दुसरं म्हटलं डिसऑनेस्टी. म्हणजे एखादा दिलेला शब्द आहे तो पाळता येत नसेल तरी पण तो प्रॉब्लेम येतो. इगोटिझम अँड व्हॅनिटी, म्हणजे थोडा इगो प्रॉब्लेम जर तुम्हाला असेल तर तरी पण तुम्ही छान जास्त लिडरशिप क्वालिटी करू शकत नाही. गेसिंग इन्स्टेड ऑफ थिंकिंग. तुम्ही समजा शेअर मार्केटमध्ये आहात आणि तुम्ही फक्त गेस करताय इन्स्टेड ऑफ थिंकिंग और इन्स्टेड ऑफ स्टडिंग, तरी पण तुम्हाला हा प्रॉब्लेम येऊ शकतो. लॅक ऑफ कॅपिटल. तुमच्याकडे कॅपिटलच नाहीये, म्हणजे तुम्ही खूप छान लीडर आहे, ओके, पण तुमच्याकडे फंडच नाहीये. ओके, तर यू आर वेअर यू आर गोइंग टू डू दॅट, इम्प्लिमेंट दॅट आयडियाज. तर तुम्हाला लॅक ऑफ कॅपिटल असेल तरी प्रॉब्लेम येतो, कारण तुम्ही बघितलं असेल कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये खूप छान लोक आहेत जे खूप छान त्यांच्याकडे आयडियाज असतात पण फंड नसतो, त्यामध्ये ना जॉब करावा लागतो. तर ते पण एका सांगितलंय. फिअर ऑफ क्रिटिसिझम. बऱ्याच वेळेस असं वाटतं की नाही, मला कोणीतरी क्रिटिसाइज करेल, मग काय करायचं, ते तीन लोक मला बोलतील, असं करून एक फिअर ऑफ क्रिटिसिझम असतं, त्यामुळे पण तुम्ही गुड लिडर होऊ शकत नाही. नो हेल्थ हॅबिट्स. नो हेल्थ हॅबिट किंवा नो हेल्दी हॅबिट्स. दुसरं म्हटलं नो कंट्रोल ओव्हर सेक्शुअल एनर्जी. बरेच प्रकार असे असतात की सेक्शुअल एनर्जी तुम्ही प्रॉपरली कंट्रोल नाही केली तर खूप विचित्र प्रकार घडतात, खूप मोठे सेटअप सुद्धा खाली पडतात, कोलॅप्स होतात. इवन हे प्रमाण बऱ्याच ऑफिसमध्ये दिसतं, लीडर मध्ये दिसतं. काही लीडर अशाच पद्धतीने कोलॅप्स झालेले आहेत. इवन काही वर्किंग लोक सुद्धा या काही ह्या गोष्टींमुळे त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करून बसलेले आहेत. तर इथे सुद्धा आपल्याला ही गोष्ट खूप छान पद्धतीने टॅकल करता आली पाहिजे. गॅम्बलिंग इन्स्टिंग. की काही लोकांना गॅम्बलिंग करायला आवडतं. ओके, आहे पैसा, चला थोडं गॅम्बलिंग करू, मग असं करत करत ते पूर्ण गॅम्बलिंग मध्ये पूर्ण नष्ट झालेली लोक सुद्धा आहेत. ओके, मी बिलिनियर मिलिनियरची गोष्ट करतोय, हे सुद्धा गॅमलिंग मध्ये खाली रसातळाला आलेले आहे. बॅड चाइल्डहुड इन्व्हायरमेंट. लहानपणीचा काही ट्रोमा असतो की त्याच्यामुळे ते मोठेपणी खूप छान लीडर होऊ शकत नाही. नंतर अनफेवरेबल हेरिडिटी. अनफेवरेबल हेरिडिटी म्हणजे तिथे संस्कारांची जडणघडणच चुकीची झालेली आहे किंवा आधीचं सगळं हेरिडिटरीच जरा विचित्र होतं. अशा वेळेस सुद्धा मग त्याला तुम्ही काही करू शकत नाही, त्याच्यामध्ये तो लीडर होऊ शकत नाही. तर असे 30 कॉजेस आपल्याला नेपोलियन हिल यांनी सांगितले, ते आपण सगळ्यांनी इथे पटकन समजून घेतले. शेवटचं फक्त वर्ड आहे, द क्विटर्स नेव्हर विन अँड द विनर्स नेव्हर क्विट. मला हे वाक्य फक्त आवडलं की नेव्हर, विनर नेव्हर क्विट्स. जो विनर असतो ना तो शेवटपर्यंत लढत असतो, शेवटच्या श्वासापर्यंत लढत असतो, तो कधीच ती गोष्ट सोडत नाही. ओके, आणि हे आपण नेहमी लक्षात ठेवायचं, वी आर विनर, वी आर नॉट गोइंग टू क्विट. नो नो मॅन इज एव्हर वाईप्ड अंटिल ही क्विट्स ही इन हिज ओन माइंड. म्हणजे मन के जीते जीत है, मन के हारे हार. तर ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची. आणि या पद्धतीने हा पूर्ण चॅप्टर आपला कव्हर झालेला आहे. बिल्ड युअर प्लॅन, बिल्ड युअर टीम अँड स्टार्ट टुडे. तर कन्क्लुजन हेच आहे की तुमचा प्लॅन तुम्ही बनवा. त्या प्लॅन मधले सगळे 30 पॉइंट्स, 11 पॉइंट्स हे सगळे नेपोलियन हिलने सांगितले, ते पण बॅकग्राऊंडला तुम्ही ठेवा. आणि छान प्लॅनिंग जर तुम्ही व्यवस्थित केलं तर आयुष्यामध्ये आपल्याला कोणीच रोखू शकत नाही. तर ह्या प्लॅनिंगमध्ये ह्या सगळे पॉइंट्स आपण इन्क्लूड करूया, ते कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड पर्यंत समजून घेऊया. मग त्या चुका आपल्याकडनं होणार नाही आणि आपण सगळ्यांना घेऊन छान पद्धतीने यश मिळवू शकू. तर अशा रीतीने हा चॅप्टर संपलाय असं मी जाहीर करतो. तुम्हाला काय कळलं किंवा काही ऍड ऑन करायचंय का हे मला सांगा. सर, आवाज अडकत आहे. ठीक आहे, हरकत नाही, पण चॅप्टर जवळजवळ पूर्ण झालाय. तुम्हाला काय ऍड ऑन करायचंय का आता? बरं, समजलं असेल तर फक्त थंब करा, कारण 1 तास म्हणजे बराच वेळ झाला याच्यासाठी. चॅप्टर समजला. येस. बाकीचे आहेत का? झोपेतून शिक्षण म्हणजे कळला की झोपलेत बुवा असं? ठीक आहे, हरकत नाही. बहुतेक सगळ्यांना कळलं असेल आणि चॅप्टर बराच मोठा होता. ओके, त्यामुळे पण समजून घ्या आणि खूप छान होता असं मला वाटतं. आणि बराच 43 पेजेसचा होता. तरी पण तुम्हाला जमलं तर एकदा नक्की परत वाचा आणि यातल्या काही गोष्टी त्या तुम्ही समजून पण घ्या. बाकी सगळ्यांनी जवळजवळ थंब केलेले आहे. येस. राजीव सर मध्ये नाईस एक्सप्लेनेशन. थँक्यू. चालेल. तर मग आता आपण इथे थांबतो आहोत. उद्या येस नेक्स्ट चॅप्टर आपण घेऊ. तोही असाच अजून उंचीवर आपल्याला घेऊन जाईल. नेपोलियन हिल म्हणजे बघा, जवळजवळ 25,000 लोकांना त्यांनी अनालिसिस करून हे पुस्तक लिहिलंय. म्हणजे किती विचारपूर्वक लिहिलं असेल आणि आजही जगामध्ये खूप फेमस पुस्तक आहे.
त्यामुळे एक छान गोष्ट आहे की आपल्या सगळ्यांना एकत्र ऐकायला मिळतंय, आपण इंटरप्रिट करतोय, समजून घेतोय आणि त्याचा ऍडव्हान्टेज आपण जास्तीत जास्त घेऊया. तर इथे आपण थांबतो आहोत. सगळ्यांना गुड नाईट. थँक्यू, थँक्यू, थँक्यू.